Praise the Lord. Thank देवाला you. Jesus. धन्यवाद, प्रभूचे आभार. Thank you, Father. Thank you, Lord. हालेलुया. God is a great God. देव महान देव आहे. Amen. आमेन. We need to just get in line with Him, आपण केवळ देवाशी जुळवून घ्यायचं, and everything will fall into place. बाकी सगळं बरोबर जागी पडतं. पण देवाशी जुळत नसेल तर Amen. पुढे काही धड होत नाही. Abiding in Jesus, येशूंमध्ये राहणे, our true habitat. आपलं खरं घर, आपलं खरं वस्ती स्थान येशूत राहणे. We'll open our Bibles to John chapter 15 verse 5. योहानाचा 15वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना नवं निवेदन आहे, खाली बसा सगळ्यांनी, आतमध्ये बाहेर सगळीकडे. बायबल काढा. योहान 15:5. I am the vine, you are the branches. He who abides in me and I in him will bear much fruit. For apart from me, you can do nothing. योहान 15:5. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही करवत नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. I will give you the comparison of the natural and the spiritual here. मी तुम्हा लोकांना इथे नैसर्गिक आणि आध्यात्मिक तुलना देईन. As the deer after its environment, परिसरानुरूप, as the deer जसं हरिण is after its environment, त्याच्या परिसरामागे असतं, so also man's soul तसं माणसाचा जीव also should reside in his environment. नेहमी त्या माणसाच्या परिसरातच राहायला हवाय. And that's what Jesus is trying to tell us. आणि येशू आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतायत. And our environment is that we stay with the vine. आणि आपला परिसर असा आहे की आपण त्या द्राक्ष वेलात राहायला हवंय, And then we will bear fruit. आणि मग आपल्याला फळ येणार आहे. Amen. आमेन. That's what he is trying to tell us. असं तो आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. As the water brooks are fitly designed to meet the natural wants, जसं पाण्याचा ओहोळ नैसर्गिक गरजा भागवायला बरोबर त्या त्या परिसरात असतो, so also तसं God wants us to implement the spiritual needs when we stick to our environment. देवाची इच्छा आहे की आपल्या आध्यात्मिक गरजांना सुद्धा त्या गरजा भागाव्यात जर आपण त्या परिसरात लपटून राहिलो तर. Our real life, आपलं जीवन, खरं जीवन, our blessed life आशीर्वादित जीवन, will only be possible if we abide in the vine. खरं जीवन, आशीर्वादित जीवन तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण या वेलात राहू. As the natural speaks, so also the spiritual जसं speaks. नैसर्गिकात तत्व असतात ना बेटा, तशी आध्यात्मिक पण तत्व आहेत. Jesus said, येशू बोलले a branch should be attached to the vine एखादी फांदी द्राक्ष वेलाला लागलेलीच पाहिजे, because that is its environment. कारण की त्याची ती जागा आहे, तो परिसर आहे त्याचा. त्या फांदीचा परिसर, फांदीची जागा तीच आहे. Like a fish to the waters, जसं मासा म्हटलं तर पाण्यातच. it cannot stay in any other environment. मासा बाकी कुठे राहू नाही शकत, तो पाण्यातच राहतो. Like a bird cannot stay in the water. पक्षी म्हटलं तर पक्षी पाण्यात नाही राहू शकत. Each one in its own environment. ते मला म्हणायचं की प्रत्येकाला आपापला परिसर जगायला, टिकायला, राहायला लागतो. And a branch also has its environment. आणि एखाद्या फांदीला पण तिचा परिसर आहे. It has to stick to the vine. फांदी कुठे राहायला हवी? फांदी झाडाला, फांदी द्राक्ष वेलाला राहायला हवी. And that's what he is trying to tell us. असं सांगायचा प्रयत्न तो आपल्याला करतोय. That's why Moses had said, आणि म्हणून मोशे म्हणाला, hide me in your secret place in the hollow of your hand. मला तुझ्या हाताच्या ओंजळीमध्ये गुप्त स्थळी वसव. That is his environment. त्याचा परिसर, त्याची जागा ती, तुझ्या हाताची ओंजळ, गुप्त जागा मला तिथे ठेव. See the thinking of Moses. मोशेची विचारधारा बघा, Hide me की मला in the लपव, palm of your hand, मला तुझ्या हातांच्या तळव्यात लपव, hollow of your hands. तुझ्या हातांच्या तळव्यामध्ये मला लपव. That's why David says, म्हणून दावीद म्हणाला, God is our refuge and strength. परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे, There is our real environment. आणि तोच आपला खरा परिसर आहे. मुक्काम, पोस्ट, पत्ता आपला तोच आहे. Jesus even said, येशू असंही म्हणाले, as the hen tries to cover her chicks under the wings, जसं एखादी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखांखाली झाकायचा प्रयत्न करते, so also I want you to stay under my wings. तसं माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पंखांखाली राहा. And only those people who rest under the almighty wings of God will find their environment. आणि जी माणसं सर्व सामर्थ्यवान देवाच्या पंखांखाली राहतील त्यांनाच त्यांची जागा, परिसर सापडेल.
wherever you go on this earth, बाकी या जगात तुम्ही कुठेही जा, भटका, काहीही करा, your soul will be restless. तुझा जीव अशांत होणार. देव सोडलास ना, अनाथ होशील आणि भटकशील. Like a branch, जसं एखादी फांदी, cut it off. ती कापा. Even keep it next to the tree, it will not survive. फांदी कापली आणि ती कापून झाडाच्या शेजारी ठेवली तरी ती वाळणार, ती जगणार नाही. का? कारण ती झाडाला लागलेली नाहीये. It has to be attached to the tree. ती झाडाला लागलेलीच असायला हवी, ती जगायला. And that's what Jesus is telling us. असं येशू आपल्याला सांगायचा प्रयत्न करतायत बेटा. So our place for the soul's rest is in the hand of God. आता आपल्या जीवाच्या विसाव्याची जागा काय आहे? देवाची ओंजळ. Your life should be attached with Him. तुझं जीवन देवाला लगटलेलं पाहिजे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या, and I will give you rest. मी देईन तुम्हाला विसावा. See, rest is found only in Jesus. विसावा फक्त येशूतच सापडतो. Try to escape Jesus, you will never be at rest. तुम्ही येशूंपासून पळून जायचा प्रयत्न करा, तुझ्या जीवाला शांतीच मिळणार नाही. करा तुम्ही, हवं ना, प्रयत्न करा, पळून जा, येशूंपासून पळून जा. जीव शांत एवढा होईल ना तुझा की बस. Amen. आमेन. You know, we had been to one place आम्ही ना एका जागी गेलो, and we saw the polar bear. तिथे आम्ही पोलार बेअर पाहिलं. You know, polar अस्वल. bear, they stay in the midst of the snow. आणि बर्फामध्ये राहतं ते अस्वल, पोलार बेअर. So it was kept in its location. तर त्याला त्याच्या परिसरात ठेवलेलं होतं. All artificial snow was म्हणजे around जशी him. जशी जागा त्याला लागते तशी जागा करून आर्टिफिशियल बर्फ तिथे ठेवून त्याला ठेवलं. And he was enjoying it. आणि मजा येत होती त्या पोलार He बेअरला. thought, this is my habitat. त्याला असं वाटलं की बस हे माझं घरच आहे, This is my environment. म्हणजे हाच माझा परिसर. And so he was complete there. आणि तिथे ते अस्वल संपूर्ण होतं. And they know it. आणि त्यांना माहित असतं. These people know that if we want to keep a polar bear, they have to see that it is found in its own environment. लोकांना सुद्धा माहिती आहे की पोलार बेअरला जर आणून आपल्याला कुठे ठेवायचं आहे, एखाद्या संग्रहालयात ठेवायचं आहे, कुठेतरी प्रदर्शनाला ठेवायचं, त्याच्या अवतीभोवती आर्टिफिशियल बर्फ त्याला राहायला द्यावा लागेल, कारण ते अस्वल बर्फातच राहतं. See, they had to make an artificial environment. त्यांना तो नकली परिसर त्या अस्वलासाठी तयार करावा लागला, so that he feels at home. And so he felt at home. मग त्याला बरं वाटलं की अरे माझ्या घरच्या सारखंच आहे. And so we need to understand तसं आपल्यालाही कळायला हवं. that Jesus is saying, येशू म्हणतात, your real environment is in me. तुझं खरं घर माझ्यात आहे आणि तू दारोदारी भटकतोय. And the people had to really see how this polar bear lives in its natural habitat. आणि लोकांनी खरोखर पाहायला हवं की कसं हे जे अस्वल आहे, पोलार बेअर आहे, ते कसं नैसर्गिक रीतीनं बर्फात राहतं. Even if they have to bring a hippo in the zoo, आणि त्यांना समजा प्राणी संग्रहालयामध्ये हिप्पो आणावा लागला, they have to see that they have plenty of water, तर तिथे त्यांना भरपूर पाण्याची सोय करावी लागते तो हिप्पो तिथे राहायला. because hippos need water. कारण हिप्पोला पाणी लागतं. Amen. Amen. Otherwise these hippos will die. नाही तर हिप्पो मरणार पाण्याशिवाय. And so even in that artificial zoo, they see that there is plenty of water. तर त्या प्राणी संग्रहालयामध्ये सुद्धा ते लोक ती जबाबदारी घेतात आणि तेवढं पाणी तिथे ठेवतात. And though it is an amphibian, it needs a water. आणि जरी ते दोन्हीकडे राहू शकत असलं तरी पाणी त्याला लागतंच. And so how correctly Paul was speaking about our souls. तर बघा ना, पॉल आपल्या जीवाविषयीनं किती बरोबर बोलला. He said, पॉल म्हणाला, you are complete in him. तुम्ही त्याच्यात पूर्ण आहात. Say, त्याला सोडून कुठे पळताय? you are complete in him. तुम्ही त्याच्यात पूर्ण आहात. That means without him you are not complete. याचा अर्थ त्याच्याशिवाय तुम्ही पूर्ण नाही. Something is lacking. काहीतरी कमी पडतं जर आपण त्याच्यात राहिलो नाही तर. See, the world will not tell us this truth. जग नाही हे सत्य आपल्याला सांगणार. And that's why many of the souls are restless. मग अनेक जीव अस्वस्थ आहेत. That means apart from God, म्हणजे देवाशिवाय, we are never complete. देवा व्यतिरिक्त आपण संपूर्ण होणारच नाही. You will never have peace. तुला शांती मिळणारच नाही. You will never have confidence. तुला विश्वास सुद्धा प्राप्त होणार नाही जर तू देवाला येशूला सोडलं तर. Man can only be complete if he stays in his divine environment. मनुष्य त्याच्या दैवी परिसरात राहिला ना तरच तो संपूर्ण होणार आहे. Each animal in its environment. प्रत्येक जनावर आपापल्या परिसरात राहिलं तरच टिकतं, राहतं, जगतं. Man also has his divine environment. तसं माणसाला पण त्याची एक दैवी जागा आणि परिसर आहे. तिथं मनुष्य राहिला तर टिकेल, जगेल, राहील. That is the bosom of God. आणि ती जागा काय आहे मनुष्यासाठीची? देवाचं ऊर, देवाची छाती, Wings of God. देवाचे पंख.
We are the branches of Jesus आपण Christ. येशू ख्रिस्तांच्या फांद्या आहोत. Many times people have asked me, अनेक वेळा लोक मला विचारतात, Pastor, पास्टर, why do birds don't get heart attacks? आकाशातल्या पक्ष्यांना हार्ट अटॅक का येत नाही? Why are animals enjoying and they don't have diabetes and tension? जनावरांना का बरं इतकी मजा करता येते? जनावरांना का डायबिटीज होत नाही, टेन्शन येत नाही? And it made me wonder how true it is. आणि किती खरं आहे ना. प्रश्न म्हणजे विचारण्यासारखाच प्रश्न विचारला हो त्यांनी. You don't see a bird rising up early in the dawn and perched on a tree and full of tension. आपण नाही बघत एखादा पक्षी पहाटे पहाटे उठून असं डोक्याला हात मारून टेन्शन घेऊन झाडावर बसलाय Singing a sad song आणि एकदम उदास गाणं गात आहे, दुखी मन मेरे सुन मेरा कहना. or tensed up all together नाही तर आपलं सारखं 24/7 टेन्शन, कपाळाला आठ्या, or suddenly dropped down dead. नाही तर अचानक मेलेलाच दिसला. Oh, he died with a heart attack. अरे त्याला हार्ट अटॅक आला आणि तो पक्षी मेला. Or jumped from a tree and commit suicide. किंवा त्या पक्ष्यांनी झाडावरनं उडी मारली आणि आत्महत्याच केली. I mean, we never hear such a thing. असं आपण पक्ष्यांविषयी नाही ऐकत. Why? का? Because they know their environment. कारण पक्ष्यांना आपला परिसर, आपल्या जागा माहिती आहेत. आपण राहायचं कुठे त्यांना माहिती आहे. Put them in their environment, they'll be the happiest creature on earth. पक्ष्यांना आपापल्या परिसरात टाका, ते अगदी आनंदी होणार आहेत. In their environment, they are very happy. त्यांच्या त्या परिसरात ते आनंदी असतात. Because they are perfect in their environment. कारण त्या परिसरामध्ये ते परिपूर्ण असतात. त्यांना God असं has असतं. made us in such a way देवाने आपल्याला निर्माणच असं केलंय बेटा. that we cannot be happy without our God. आपण आपल्या देवाशिवाय आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही प्रयत्न करा, पण मी सांगतो ना, आपण नाही आपल्या देवाशिवाय आनंदी राहू शकत. Only man of all the creation lives not in his whole divine environment. फक्त मनुष्यच एक प्राणी असा आहे संपूर्ण निर्मितीतला की जो त्याच्या दैवी परिसरात राहत नाही. कधी इकडे भटक, कधी तिकडे भटक. Because कारण we have spirit. आपल्याला आत्मा आहे. Animals have only body and soul. जनावरांना फक्त जीव आणि शरीर आहे. आपल्याला जीव, शरीर आणि आत्मा आहे. We have body, soul and spirit. माणसाला जीव, शरीर आणि आत्मा आहे. And so we don't connect our spirit to God. तर आपण आपला आत्मा देवाशी जुळवत नाही, देवाच्या संपर्कात आपण येत नाही. Our spirit should be connected to God all the time. आपला आत्मा सदोदित देवाच्या संपर्कात पाहिजे रे. Our soul and our spirit needs God. आपल्या जीवाला, आत्म्याला देवाची गरज आहे. That is its environment. तो परिसर त्याचा आहे. जीव आणि आपला आत्मा त्याच परिसरात जगू शकतो, टिकू शकतो. And that's why म्हणून apart from God you can never be happy. देवाशिवाय तुम्ही कधी आनंदी राहू शकत नाही. Here Jesus clearly said, इथे येशू बरोबर अगदी क्लिअर बोलले. as the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine, no more can you except you abide in me. जसं एखाद्या फांदीला जोवर ती फांदी झाडात राहत नाही फळ येणार नाही, तसं तुम्ही सुद्धा जोवर माझ्यात राहत नाही तुम्हाला फळ येणार नाही. And Moses rightly said मोशे बरोबर बोलला in Psalm 90 verse 1, स्तोत्र 90 त्यातलं पहिलं वचन, Lord, प्रभू thou hast been our dwelling place in all generations. की पिढ्यानपिढ्या तू आमचं वस्ती स्थान झालेलं आहेस. In all generations. पिढ्यानपिढ्या सर्व पिढ्यांमध्ये आमचं वस्ती स्थान तू आहे. स्तोत्र 90:1 काढा वाचा. He is हे not प्रभू speaking about his own generation. हे प्रभू पिढ्यानपिढ्या तू आमचे राहण्याचे ठिकाण असत आला आहेस. तो फक्त स्वतःच्या पिढीविषयी बोलत नाहीये. But right from the time of Adam, आदामापासूनच्या प्रत्येक पिढीविषयी तो म्हणतोय की पिढ्यानपिढ्या आमचं घर तूच आहे. you have been our dwelling place. तूच आमचं घर आहेस. God is a habitation. देवच आपलं वस्ती स्थान आहे. God is Amen. a habitation. देवच आपलं वस्ती स्थान आहे. That mighty God who fills all in all. तो महान देव जो सगळ्यात सगळं भरून काढतो. He allows himself to have figures concerning himself. तो परवानगी देतो की स्वतःविषयीनं या सगळ्या परवानग्या मिळाव्यात. See the children of God. देवाची मुलं पहा. See them in the wilderness. देवाच्या मुलांना, इस्रायली लोकांना तुम्ही रानात प्रवास करताना पहा. Nothing was going smooth for them. काही ठीकठाकच होईना त्यांचं. They had very little ease. फार कमी सौख्य आराम त्यांना त्यावेळेला लाभत होता रानात. And Moses saw आणि मोशेनी पाहिलं that the world was like a tent. की जग तंबू सारखं आहे. But God had been their habitation. पण देव त्यांचं वस्ती स्थान झालाय. Say, आमेन, आमेन. God became their habitation. देव त्यांचं वस्ती स्थान झालाय. प्रभु यहोवा मुझ में है एक गाना है, आजकल उसका डेरा है. Habitation. वस्ती World is स्थान. not a habitation. जग आपलं घर नाहीये.
God is a habitation. देव आपलं घर आणि वसती स्थान आहे. In fact, the Bible says, उलट पक्षी बायबल म्हणतं, in Him we live and move and have our being. त्याच्यामध्ये आपण जगतो, राहतो आणि आपलं अस्तित्व त्याच्यामध्येच आहे. Can you imagine the depth कल्पना of करा. this statement? कल्पना करा या वाक्यात किती गहनता आहे. जरा बुद्धीला, मेंदूला ताण द्या आणि विचार करा. Though we are uneasy here, आणि जरी आपण इथे थोडेसे अनइझी असलो, कसं तरी असलो, एवढा आराम नाहीये, tossed from side to side, इकडून तिकडे वळत असलो, फिरत असलो, we have many troubles. अनेक त्रास जरी आपल्याला इथे आहेत, Though we travel through the wilderness आणि जरी रानातून आपलाही प्रवास सुरूच आहे and we आयुष्यात, find our pathway very rough, आणि आपल्याला सुद्धा आपला रस्ता एकदम खडबडीत खडबडीत असाच आहे, when we sit down, पण जेव्हा आपण खाली बसतो, we know what comfort means to us. आपल्याला माहित असतं की कम्फर्ट किंवा सौख्य म्हणजे काय. Like a cow may be sitting under a tree relaxing, जसे एखादी गाय झाडाखाली आरामात बसली असेल, while the children of God may be bearing up the heat. आणि देवाच्या लेकरांना मात्र ऊन सोसावं लागत असेल. Say, and suddenly, आणि अचानक when your soul is restless जेव्हा तुझा जीव अशांत होतो ना, and you go into your prayer room, आणि मग तू तुझ्या प्रार्थनेच्या खोलीत जातो ना, suddenly you feel that good presence in you. अचानक तुला ना एक काहीतरी चांगली उपस्थिती जाणवते. प्रार्थनेच्या खोल्या कधीतरी गाठायला लागतातच राजा. बोलल्याने नाही, करण्याने होतं. Bible says the children of Israel came to Mara. आणि बायबल म्हणतं इस्रायली मुलं मारा नावाच्या एका जागी आली. Mara means bitter, मारा म्हणजे कडू. and that water was very, very bitter. ते पाणी तिथलं कडूच होतं फार. And they grumbled a lot. मग त्यांनी कुरकुर कुरकुर सुरू केली. And though you see the camels around, they don't grumble, but people were grumbling. आणि जरी तिथे अवतीभवती उंट होते, त्या उंटांना काय आपण कुरकुर करताना ऐकत नाही, पण माणसांच्या कुरकुरी सुरू झाल्या. See, the camels don't grumble in the desert, उंट वाळवंटात आणि रानात पण कुरकुर करत but the नाही. children of Israel were definitely grumbling. इस्रायली लोक मात्र कुरकुर करायला सुरुवात. Why? का? Each one to his own environment. प्रत्येक जण आपापल्या परिसरातच शोभतो ना. The desert is a home for the camel. वाळवंट आणि रान त्या उंटाचं घरच आहे रे. He loves it. आणि त्या उंटाला ते आवडतं, त्याचा तोच परिसर आहे, त्याचा मुक्काम पोस्ट पत्ता हवेली तीच आहे. But we don't like it आपल्याला नाही आवडत ना, पण because we are not camels. आपल्याला अनइझी होतं का, कारण तू आणि मी उंट नाही ना. And that's why म्हणून in the desert, रानात, in the wilderness, वाळवंटात they needed God as their habitation. त्या इस्रायली लोकांना देव गरजेचा पडलाच त्यांचं घर आणि वसती स्थान बनवायला. The camels did not name the water Mara. उंटांनी नाही त्या पाण्याला मारा नाव दिलं, People named it Mara. लोकांनी नाव दिलं की हे मारा. But the camels loved that same पण water. उंटांना मात्र तेच पाणी आवडलं. And then suddenly, अचानक when Moses threw a branch into the water, मोशेने जेव्हा एक फांदी पाण्यात टाकली, it became sweet. ते गोड झालं, पाणी गोड झालं. It became sweet. तेच पाणी गोड झालं. He cut that tree and he put it in the water, it became sweet. ते झाड कापून ती वनस्पती त्याने पाण्यात टाकली तर ते पाणी गोड झालं. Everything changed सगळं बदललं. because God told him what to do. कारण देवाने मोशेला सांगितलं, पढवलं, ऐसा कर. See, that became God's environment for them. आणि मग तो देवाचा परिसर झाला त्यांच्यासाठी. See? And so the natural man, he belongs to the order of these things. तर नैसर्गिक माणूस ना या जगातल्या रहाटीचा आहे. Amen. आमेन. But the life he talks about this world is so poor पण ज्या जीवनाविषयी तो बोलतो जगातल्या, ते किती गरीब आहे. because there is no real quality for us. कारण एक चांगला खरा दर्जा या जगातल्या जीवनात आपल्याकडे नाहीये. The world does not give us life. जग नाही आपल्याला जीवन देत. We can exist in this world, but we cannot have abundant life. या जगात आपण अस्तित्वात राहू शकतो, पण विपुल जीवन जगात मिळणार नाही. त्याच्यासाठी येशू गाठावा लागेल. You have to have Jesus. तुमच्याकडे येशू असायलाच पाहिजे. शेवटी देवा लागतोच, कशाला नसते हट्ट That's करायचे. why 1 John 5:11 says, म्हणून 1 योहान 5:11 मध्ये लिहिलंय, he that has the Son has life, ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे, and he that has not the Son has not life. आणि ज्याच्याकडे देवाचा पुत्र नाहीये त्याच्याकडे जीवन नाहीये. That means people don't have life. याचा अर्थ लोकांकडे जीवन नाहीये. The worldly people that you see walking around, they don't have life. याचा अर्थ जगातली माणसं जी आपण चालताना फिरताना बघतो त्यांच्याकडे जीवन नाहीये. Because they are not branch attached to the vine. कारण ते द्राक्ष वेलाला लगटलेली फांदी नाहीयेत. But pastor, what it is to be abiding in Christ? नाही पास्टर, मग ख्रिस्तात राहणं म्हणजे काय? How can I abide in Christ? मी ख्रिस्तात कसं राहायचं? Jesus said, येशू म्हणाले, he that eats my flesh जो माझा
जो माझं मांस खाईल and drinks my blood आणि माझं रक्त पिईल dwells in me तो माझ्यात राहील and I in him. आणि मी त्याच्यात राहीन. John 6:58. योहान 6:58. Say, योहान 6:58. he's not saying literal drinking of the blood तो अक्षरशः or रक्त literal eating of the flesh. अक्षरशः तो रक्त आणि मांस खाण्याविषयी बोलत नाहीये. आध्यात्मिक अर्थ आहे त्याच्यात. That we have to be attached to him. काय अर्थ आहे आध्यात्मिक की आपण येशूंना लपटून राहायला लागेल. Like the branch gets all its nutrients from the stalk. जसं एखाद्या फांदीला झाडाच्या खोडातनं सगळं सत्व मिळतं. We get all the nutrients from Jesus Christ. तसं आपल्याला सुद्धा सगळी सत्व येशू ख्रिस्तापासूनच मिळतात आणि त्या येशूंना सोडायचा विचार कसा करायचा? Say, मग जगायचं कसं? even Jesus as a human being on this earth, येशू ख्रिस्त सुद्धा या जगामध्ये मानव स्वरूपात आलेले असताना how could he do the works that he did? अशी कामं जी त्यांनी केली ती कसे करू शकले? How could he bear such tasty fruit in his life? आणि कसं एवढ्या चवदार फळांना येशूंनी स्वतःच्या जीवनात जन्म दिला? कसं येशूंना कसं करतात? He himself said येशू स्वतः म्हणाले in John 14:10, योहान 14:10 believe that I am in the Father and the Father is in me. The words that I speak unto you, I speak not of myself, but the Father that dwells in me, he does the works. योहानाचा 14वा अध्याय 10वे वचन, मी बापामध्ये आहे व बाप माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस का? जे शब्द मी तुम्हाला सांगतो ते मी आपल्या आपण सांगत नाहीये, तर माझ्यामध्ये राहणारा जो बाप आहे तो आपली कामे करतो. See that? बघा, Life comes when you have Jesus in you and you are in Jesus. जेव्हा आपल्यामध्ये येशू येतात आणि आपण येशूमध्ये राहतो तेव्हा आपल्यामध्ये जीवन येतं. Jesus said, येशू म्हणाले, unless one abides in me, जोपर्यंत एखादा माणूस माझ्यात राहत नाही he is thrown outside as the vine branch मग त्याला त्या द्राक्षवेलाची फांदी बनवूनही बाहेर टाकलं जाईल and it withers away. आणि ती फांदी वाळून जाईल कारण की ती द्राक्षवेलाला लागलेली नाहीये. And so many today are withering away तर अनेक माणसं अलीकडे वाळून जायला लागली रे, because they are not abiding, they are not सुखाला लागली. staying. अनेक माणसं सुखाला लागली कारण येशूमध्ये नीट राहत नाहीत, येशूमध्ये लपटत नाहीत. You have to stay put in Christ. ख्रिस्तात राहावं लागेल. ख्रिस्तांच्या शेजारी मुक्काम करून चालणार नाही, ख्रिस्तांच्या आत घर करावं लागेल. It can mean many things. अनेक गोष्टींचा अर्थ असू शकतो हा. You know, to stay outside Christ is very easy, ख्रिस्ताबाहेर जगणं सोपं आहे रे, but to stay in Christ पण ख्रिस्ताच्या आत राहणं is needs to put up certain things. अवघड जातं कारण त्यात बऱ्याच गोष्टीतनं जावं लागतं. इट्स नॉट दॅट इझी. Abiding does not come easily. आणि त्यात बने रहो येशू में बने रहो गाणं आहे ना, ते एवढं सोपं नाहीये काही You जेवढं need to आपण be सोप्या able रीतीने गातो. to. You need to be able to bear up certain things. काही गोष्टी पचवायची, सहन करायची ताकद पाहिजे. Amen. ढेपाळून नाही चालणार. एवढ्यात तेवढ्यात People will be calling you out, लोक तुला बाहेर बोलवतील, but you have to be attached to the vine. लोक तुला हाक मारतील, जगातली माणसं पण तुला हाक मारतील, छोड वो येशू बिशू, छोड वो चस सारा. नाही, आपण धरून राहायचं ते. Yes, you have to stick yourself to Christ. स्वतःला डिंकाने चिकटवूनच घ्यायचं येशू. You have to tolerate certain आणि things. काही गोष्टी सहन करून घ्यायच्या की मुझसे आके ऐसी बात करना नाही. कधी मला सांगायचं नाही की येशू सोड, Amen. वो छोड के तू बोल. क्लिअर करून टाकायचा हिशोब आपला पहिलाच, म्हणजे ते लोक बोलतच नाहीत असलं आपल्याशी. When Jesus saw the temple was dirty, येशूनी जेव्हा पाहिलं की मंदिर घाण झालं, he took the whip and drove all the things out. मग त्यांनी चाबूक घेऊन सगळं बाहेर हाकललं ना, And he cleans the house. आणि मंदिर स्वतःचं घर साफ केलं, साफ. And that is how a branch should be. अशा रीतीनंच अशी एखादी फांदी असायला हवी ना. Clean ourselves and attach ourselves to Christ. आपल्या स्वतःला साफ करायचं आणि स्वतःला ख्रिस्ताशी लपटवून घ्यायचं. Amen. आमेन. The vine is ours. द्राक्षवेल आपला आहे, Branch are we. फांदी आपण आहोत. So as much as possible, तर जेवढं शक्य होईल तेवढं stay in the word, शब्दात राहा, stay in Christ, ख्रिस्तात राहा, abide in him, त्याच्यामध्ये बने रहो, think on him, त्याचे विचार करा, focus on him, लक्ष त्याच्यावर ठेवा, pray every day, रोज प्रार्थना करा, see his face, रोज त्याचं मुख पहा, talk to him, रोज त्याच्याशी बोला, read the Bible. बायबल वाचा. That is abiding in him. बस यालाच म्हणतात ख्रिस्तात राहणे. It is not physical, it is spiritual. ते शारीरिक नाहीये रे, ते आध्यात्मिक आहे. आणि आपण नेमकं तेच करत नाही. प्रार्थना आपल्याला होत नाही, बायबल वाचन आपलं कधीच नाही, मग कसं काय बरं? Amen.
Even as small children, unless you stay in that family, you will lose many precious things. लहान मुलांचं पण मी म्हणतो ना, ती मुलं जोवर त्या परिवारामध्ये त्या फॅमिलीमध्ये राहत नाहीयेत, बऱ्याच अनमोल गोष्टी त्यांच्याकडनं मग राहणार आहेत, मिळणार नाहीयेत त्यांना. But then when you grow up, पण जेव्हा मग तुम्ही वाढता, मोठे होता, many times अनेक वेळा we think it is the family, it is the job, it is my strength. आपल्याला असं वाटतं माझा परिवार, माझी फॅमिली, माझी नोकरी, माझी ताकद, But these are the environment for me. आणि हा सगळा माझा परिसर आहे असं आपल्याला वाटतं. But these may fade away. पण हे होता होता नाहीसं होऊ शकतं कदाचित. ज्या फॅमिलीचं तुम्ही बोलताय, ज्या नोकरीचं तुम्ही बोलताय, These may weaken one day. या गोष्टी कदाचित एका दिवशी अशक्त होऊ शकतात, कमकुवत होऊ शकतात. The supply may eventually run out. त्यातनं येणारा पुरवठा कधी ना कधी संपू शकतो. But if you abide in Christ, तुम्ही जर ख्रिस्तात राहिलात, you will only grow. तर तुम्ही नुसते वाढत You will जाल, only वाढत जाल, increase. वाढत जाल, वाढत जाल, You will ख्रिस्तात. only develop. आणि तुम्ही विकसित होत जाल. Jesus said in Matthew 4:28. मत्तै 4 अध्याय आणि त्यातल्या 28व्या वचनामध्ये येशू म्हणाले, No, Mark 4:28. मार्क 4:28 मध्ये येशू म्हणाले, First the blade, then the ear, then the full corn in the ear. मार्कचा 4 अध्याय आणि बघा त्यातलं 28 वचन. भूमी आपोआप पीक उपजविते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. See, people don't stay and abide in Christ to even have a ear. लोक काय करतात मात्र की ख्रिस्तामध्ये लपटून राहतच नाहीत की See, त्यातनं ही पहिली प्रक्रिया पण होईल की अंकुर फुटावा. See, it says first the blade, पहिलं अंकुर, and then when you abide still more, अजून तुम्ही ख्रिस्तामध्ये मग राहिलात, then you have a ear, मग कणीस, and then मग you continue abiding, ख्रिस्तातच राहिलात, then the full corn in the ear. कणसात भरलेला दाणा. शेतकऱ्यांना कळेल मी काय आहे. They don't allow themselves to grow. पण माणसं परवानगीच देत नाही स्वतःला वाढायची. It's like, seasonal fruits. आणि असं ना, ऋतूला लागून जी फळं येतात ना, सीजनल फळं की उन्हाळा म्हणजे आंबा, हे असं. They just break that mango before it ripens. ते काय करतात, तो आंबा पिकायच्या अगोदरच त्याला तोडतात And they ripen it at home. आणि घरी आणून त्याला पिकवतात. And so तांदूळात it ठेवून. loses all its nutrition. मग त्याचं सगळं सत्व जातं ना. Before time only. वेळे अगोदर झाडापासून त्याला कशाला वेगळा केला आणि मग Most- घरी आणून तांदूळात ठेवा आणि कापडात Most ठेवा. of the fruits, they remove it raw. जास्तीत जास्त फळं ते कच्ची तोडतात. They don't allow that nutrition to enter that परवानगीच fruit. देत नाही की त्या झाडातनं सगळं सत्व त्या फळात जावं आणि मग ते आपण तोडावं. अगोदरच तोडणार And see what strength we have today. आणि मग ते आंबे खाऊन काय ताकद येते का अलीकडे आपल्याला? एक तर गोड आंबे शोधायला इतका वेळ लागतोय. आम्ही शोधतोय सध्या, मिळतच नाहीयेत. आम्हाला दोघांना फार आवडतात. What I'm saying is, काय म्हणतो मी, we need to learn to stay in Him for some time. काही वेळ तरी येशूमध्ये धड राहा ना. See, सारखं काय झालं की तुम्ही Jesus ते was not speaking about natural growth. येशू नैसर्गिक वाढीविषयी बोलतच He was नाही. pointing to a higher reality. येशू इशारा करतायत एका उंच वास्तविकतेविषयी. The spiritual law of abiding in Him. आध्यात्मिक नियम येशूंमध्ये राहण्याचा. But this describes the natural order. पण त्यातून एक नैसर्गिक क्रम आहे बेटा. त्या First the पद्धतीने blade, then the ear, then the full corn of the wheat. हा जो क्रम आहे ना, पहिलं अंकुर, मग कणीस आणि मग कणसात भरलेला दाणा. These are the natural orders. नैसर्गिक क्रम असा असतो ना. Say, first the seed, पहिलं बीज then the पेरतात raw fruit, आणि मग ते कच्चं फळ येतं then the ripe fruit. आणि मग पिकलेलं फळ होतं. Say, there is a progression. एक प्रगती पथावरची ती प्रक्रिया असते. ते असंच होत नाही. And so a person reaches that stage when he continues to abide in Christ. तर एखादा व्यक्ती जेव्हा ख्रिस्तामध्ये सातत्याने राहायचा निर्णय घेतो आणि राहतो ना, मग होता 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 तो माणूस पुढे निघून जातो ख्रिस्तात. फार In the world, जगात no matter how close you are to whomsoever, तुम्ही कुणाच्याही फार जवळ असाल, म्हणजे XYZ जे कोणी असतील, तुम्ही जगामध्ये कदाचित त्यांच्या फार जवळ असाल. it's like that balloon, hot air balloon, which rises up only to come down. तो हॉट एअर बलून असतो ना फुगा, की जो वर जातो पण खालीच यायला वर जातो. Because it loses all its power. कारण त्यातलं सगळं सामर्थ्य निघून जातं. And this is what happens when you are too much attached to the world. आणि असंच होतं, जगाला जर आपण खूप असे चिकटून राहिलो ना, तर मग हे असं होतं. No matter how much effort you put into seal that relationship or
get close to people or आणि मग त्या जगातल्या नात्यांमध्ये तुम्ही किती प्रयत्न टाका की नाही नाही माझं हे नातं मी टिकवणार, माझं हे नातं मी टिकवणार, you cannot go beyond the नाही ना boundaries. समज. जी एक सीमारेषा आहे त्याच्या पलीकडे जाता येत नाही. There is a boundary, But- beyond that you cannot. But abiding in Christ is very different पण ख्रिस्तात राहणं फार वेगळं आहे. because you are connected to a source कारण की तुम्ही अशा उगमाला जडलेले that आहात never runs dry. जो कधी सुकत नाही, जो जरा कधी आटत नाही, सुकत नाही. You keep on rising in life. तुम्ही आयुष्यामध्ये मग वर वर येतच राहता. See, Jesus said this way येशू म्हणाले, असं म्हणाले in John 4:14. योहान 4:14 मध्ये येशू म्हणाले, Whoever drinks of the water that I shall give him will never thirst. योहान 4:14 मध्ये येशू म्हणाले, जो कोणी जे पाणी मी त्याला देईन त्यातले पिईल तर त्याला कधी तहान लागणार नाही. Say, that Samaritan woman was drinking the natural water and yet she got married 5 times. आणि शोमरोनी बाई बर का, ती नैसर्गिक पाणी पीत होती तहान भागवायला, तरी लग्न मात्र 5-5 वेळा केलं. No peace. शांतीच नाही ना. Got married once, second time, third time. Everybody, she was trying her luck. Which one will be really permanent? एकदा केलं, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं, चौथ्यांदा केलं, पाचव्यांदा लग्न केलं, प्रयत्न करत राहिली की आता हा नीट असेल, हा नीट असेल. आता त्या नीटची व्याख्या तिला So Jesus said, तर येशू म्हणाले, I will give you a water where you will never thirst. थांब ग बाई, तुला मी असं पाणी देतो ना की जे पिऊन तुला कधी तहान लागणार He was नाही. not talking about physical thirst, तो काय शारीरिक तहान जी लागली आहे त्याच्याविषयी बोलत नव्हता. but the thirst that you have for the worldly things. पण जगी गोष्टींची ही तहान तुला लागली आहे ना बाई, की 5-5 वेळेला तू असं सगळं करतीये, त्याच्याविषयी बोलत होता. If you only come to me, जर फक्त तू माझ्याकडे आलीस then you will put a full stop in your search. तर तुझा हा जो शोध चाललाय ना की 5व्यांदा लग्न करून सुद्धा तुला ते सापडत नाहीये, त्याचा अंत होईल तिथे. अंत तुझा शोध संपेल. Say, कारण जे तू नवऱ्यांमध्ये शोधतीयस ते तुला देवात सापडेल, ते तुला येशूत सापडेल. are you getting me? कळतंय का? A life changed. आणि शोमरोनी बाईचं जीवन बदललं. See, in the natural, everything fades. बघा, नैसर्गिक जगतात आणि नैसर्गिक राहाटीत सगळं अंधुक होतं. आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम सगळं अंधुक होतं. Health declines. आपली आरोग्य, आपली तब्येत, जसं वय वाढतं तसं ते पारडं पण खाली जातं. Wealth depletes. धनसंपत्ती पण होता होता कमीच होते. Our strength weakens. शक्ती पण जसं वय वाढतं कमी होते. But in Christ, पण ख्रिस्तात there is no shortage. काहीही कमी नाहीये. No shortage of life. ख्रिस्तामध्ये जीवन कमी नाही. No shortage of power. ख्रिस्तात सामर्थ्य कमी No नाही. shortage of provision. ख्रिस्तात पुरवठाही कमी नाही. ख्रिस्तात मजाच मजा. येशूंच्या जीवावर आमची मजा. There will be a delay for your death. हा, तुझ्या मृत्यूला सुद्धा पुढे ढकलण्यात येईल. Yes, you may die, but there will be a delay. तू मरशील पण उशिरानं तुझा मृत्यू पुढे ढकलला जाईल. With all due respect, अगदी सगळा आदर देऊन, at my age of 66, अगदी सगळा आदर देऊन मी हे बोलतो, कोणाला कमी लेखायला बोलत नाही. माझं वय आज 66 आहे. there are so many who take tablets every day. अनेक माणसं 66 वर्षाचे असताना अनेक गोळ्या रोज खातात. I don't take. मी नाही घेत. एक गोळी नाही मला आजपर्यंत. At the age of 66, 66 वय आहे माझं, एक गोळी खात नाही मी. कोण आहे हा? येशू आहे हा. abiding in Christ ख्रिस्तात राहणे adds life to your years. जीवन देतं रे तुझ्या वर्षांना. फक्त वर्ष नको, जीवन असलेली वर्ष जगा. Strength you get, ताकद मिळते रे, boldness you get, धाडस येते, peace comes, शांती येते, joy comes. आनंद येतो. The age I'm living is a retirement age. हो, ज्या वयात मी जगतोय ते निवृत्तीचं वय आहे. If माहिती I आहे was working in the company, मी कंपनीत कामाला असतो ना, I would have retired maybe 10 years back. तर 10 वर्षापूर्वी, आता काय 60 का 58 काहीतरी I don't वय know. आहे, निवृत्त मी कधीच झालो असतो. But I'm not retired. मी काही निवृत्त नाही आणि निवृत्त होत पण नाही. I am the vine, you are the branches. मी द्राक्ष वेल आणि तुम्ही फांद्या. He who abides in me तो माझ्यात राहील and I in him, आणि मी त्याच्यात राहीन. you will see many fruits in his life. अनेक फळं तुम्हाला त्या माणसाच्या जीवनात दिसतील. Many fruits. खरबशंदो, अनेक फळं. Character, power, चारित्र्य, joy, सामर्थ्य, peace, आनंद, happiness. शांती, खुशी, चांगला स्वभाव. ओ हालेलुया.
त्या माणसाला बघून आपल्याला बरं वाटेल. A life that is rooted in Christ जे जीवन ख्रिस्तात मुळावलेलं आहे is a life that will never wither away. ते जीवन कधी वाळत नाही. Yes. कधी नाही. ख्रिस्तातलं जीवन मुळावलेलं कधी वाळत नाही. Some people feel काही लोकांना वाटतं that natural laws bring life. नैसर्गिक जीवन पाळले तर जीवन मिळतं. But that is not true. नैसर्गिक नियम पाळले तर जीवन मिळतं, पण ते खरं नाही. Laws do not create life. नियम आणि कायदा जीवन नाही तयार करत. They only sustain what God had originated. जे देवाने सुरू केलंय ओरिजिनली त्याला फक्त ते पाठिंबा देतं, Nothing else. बाकी काही नाही. क्रेडिट देवाला आहे माझ्या. The law of nature operates in creation. We know. निसर्गाचा नियम ज्याला आपण म्हणतो ना नैसर्गिक रहाटी, नैसर्गिक नियम पृथ्वीत चालतात. But the law of spirit, पण आत्म्यातले नियम it gives me life. मला जीवन देतात. काहीतरी आगळं वेगळं चमत्कारिक. Natural laws are not the source of abundant life. नैसर्गिक नियम जे आहेत ना ते विपुल जीवनाचा पुरवठा नाही आहेत. Only God is. देवच फक्त विपुल भरपूर जीवन देतो. Because कारण the spirit can give you life. आत्मा तुम्हाला जीवन देऊ शकतो. Jesus said it is the spirit that gives life. येशू म्हणालेले आहेत आत्मा जीवन देतो. In other words, दुसऱ्या शब्दात my God is a spirit. माझा देव आत्मा आहे. Jesus said येशू बोलले in John 4:24, योहान 4:24 God is a spirit. देव आत्मा आहे. If God is a spirit, आणि देव जर आत्मा आहे the power comes from God. तर सामर्थ्य त्या देवाकडनंच येत आहे. And the spirit can give the natural bodies more abundant life. आणि मग तो आत्मा देवाकडचा आपल्या नैसर्गिक शरीरांना अजून जीवन देऊन जातो. Some people even worship Mother Nature. काही लोक तर मातृभूमीची आराधना करतात, निसर्गाची आराधना करतात. But nature is only a process. पण निसर्ग एक प्रक्रिया आहे. It's not the operator. निसर्ग ऑपरेटर नाहीये, तो नाही ठरवत आणि चालवत. Yes. निसर्ग ठरवत आणि चालवत किंवा चालक प्रतिपालक नाहीये. God wrote a law and that law is working. देवाने नियम लिहिले, ते नियम काम करतात. But God is the operator. देव चालक आहे, तो चालवतो. He can reverse the natural to accommodate the spiritual. आणि देव त्या नैसर्गिकाला म्हणून रिव्हर्स करून आध्यात्मिक त्यात आणू शकतो. The natural law says you cannot walk on water, but the spiritual law says you can walk on water. नैसर्गिक नियम काय म्हणतो, आपण पाण्यावर चालू शकत नाही. पण आध्यात्मिक नियम आपल्याला पाण्यावर चालवू शकतो. Jesus showed it. येशूने दाखवलं. He walked on the water. येशू चालले ना पाण्यावर आणि पेत्रालाही चालायला लावलं ना. That's why I said, म्हणून मी म्हणालो Bible says, Bible for म्हणतं, in him we live and move and have our being. त्याच्यामध्ये आपण जगतो, त्याच्यात आपलं अस्तित्व आहे, त्याच्यातच आपण राहतो. Acts 17:28. प्रेषित 7:28. So who is the operator of all things? मग सगळ्या गोष्टींचा चालक कोण आहे? John 1:3 gives the answer. योहान 1 3 वचन आपल्याला त्याचं उत्तर देतं. Through him all things were made. Without him nothing was made that has been made. योहानाचा 1 3 वचन, त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या आणि जे झाले असे काहीच त्याच्या वाचून म्हणजे त्याच्याशिवाय झालेले नाहीये. So God is not bound by natural laws. तर देव काही नैसर्गिक नियमांना बांधील नाहीये. We may be bound by natural laws. आपण नैसर्गिक नियमांना बांधील असू शकतो. But God is not bound by natural laws. देव नैसर्गिक नियमांना बांधलेला नाहीये. He is above them. तो त्याही वर आहे. He is above them. तो त्याही वर आहे. If gravity was the final authority, जर गुरुत्वाकर्षण शेवटचा अधिकार असता then nobody could defy it. तर मग कोणी त्याला टाळू शकलं नसतं. But still Jesus walked on the water. तरी येशू पाण्यावर चालले ना. Not under the natural law, नैसर्गिक नियमाखाली पाण्यावर कोणी चालत नाही. but above the natural पण law. नैसर्गिक नियमाच्या पलीकडे जाऊन And he showed it येशूने दाखवून दिलं that you can rise above the natural law. की तुम्ही नैसर्गिक नियमांच्याही वर जाऊ शकता. In other words, दुसऱ्या शब्दात, if the natural law says you will die with this sickness, the spiritual law says no. नैसर्गिक नियम म्हणतो, जर समजा नैसर्गिक नियम म्हणतो हा आजार तुला झाला ना, या आजारात तू मरणार, तर आध्यात्मिक नियम म्हणतो नाही मरणार.
Yes. फिनिश्ड. नाही पण नैसर्गिक नियम, ज्यांना कोणाला हा आजार होतो ते मरतात. मी नाही मरत, माझं वेगळं आहे, माझं वरचं आहे. You need to learn to get into the environment of God. देवाच्या परिसरात यायला शिका तुम्ही. And that environment is a spiritual आणि environment. तो आध्यात्मिक परिसर आहे. आध्यात्मिक. तिथं दैहिकपणा फ्लेशली वगैरे चालत नाही. In Matthew 14:29, मत्थय 14:29 Bible says, बायबल म्हणतं, then Peter got down out of the boat, walked on the water, and came towards Jesus. मत्थय 14वा अध्याय आणि 29वा वचन असं म्हणतं, मग तो म्हणाला ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला तारवातून उतरून पाण्यावर चालला. On his own, he didn't do it. स्वतः नाही केलं त्यांनी ते. On our own, we cannot walk on water. आपल्या स्वतःवर आपल्याला पाण्यावर चालता येणार नाहीये. Unless somebody who is the true operator calls you, you cannot walk on water. जो खरा चालक आहे ना, तो जोवर तुला हाक मारत नाही, तोवर तुला पाण्यावर चालता येणार. Unless the one who made the natural laws comes before you, you cannot break the natural law. ज्याने हे सगळे नैसर्गिक नियम तयार केलेले आहेत, तो जोवर तुझ्या समोर येत नाही, तोवर तुला नैसर्गिक नियम तोडता येणार नाही. That showed. त्यावरनं दिसतं. Because when Jesus said, Peter, come, कारण येशू जेव्हा पेत्राला म्हणाले ये आजा, he was asking him to defy the natural येशू law. पेत्राला जणू म्हणवते नैसर्गिक नियम तोड और आजा. Because Jesus, the operator कारण येशू जे चालक, of every law on this earth, या जगातल्या प्रत्येक नियमाचा चालक, who sustains everything, जो प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देतो, he was calling Peter, त्याने पेत्राला हाक मारली की ये. and the natural law obeyed आणि him. नैसर्गिक नियमांनी येशूची आज्ञा पाळली आणि पेत्र पाण्यावर चालला. Many people say अनेक लोक म्हणतात, Isaac Newton, he invented the law of आयझॅक gravity. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा नियम काढला. He discovered the law of त्यांनी gravity. शोध लावला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा. He did not invent the law of gravity. त्यांनी सुरू केला नव्हता तो, त्यांनी शोध लावला. He did not create gravity. पैदा नाही केला, ते निर्माण करता नव्हते, त्यांनी ते शोधून काढलं. Unless God really touched him, he wouldn't have even discovered it. आणि देवाने जर स्पर्श केला नसेल तर त्यांना तो शोध करता आला नसता. And he would still have been Isaac Newton, आणि आयझॅक न्यूटनच राहिले असते ते. like Peter David Silva. जसं पीटर डेव्हिड सिल्वे तसंच राहिले असते. मग त्या देवाच्या स्पर्शाने फरक पडतात आणि मग ब्रदर, पास्टर आणि बिशप पीटर बनतात. वो लगता है बेटा, वो लगता है, ऐसा नहीं होता. He only observed the law that God had already set in motion. तर देवाने जो नियम लावून दिला होता, फक्त तो नियम त्याने पाळला. Amen. आमेन. But before Isaac Newton, this law existed. आयझॅक न्यूटनच्या अगोदर पासून हा नैसर्गिक नियम अस्तित्वात होताच. If he had invented, then the law of gravity would have been in operation after him. जर त्यांनी स्वतः तो पैदा केला असता, निर्माण केला असता, तर मग आयझॅक न्यूटन आल्यानंतर तो गुरुत्वाकर्षणाचा नियम पैदा झाला असं आपण म्हणलो असतो. But before him it existed. त्यांच्या अगोदर पासूनच तो नियम अस्तित्वात होता. We never knew it, but we still lived by it. आपल्याला माहित नव्हतं, गोष्ट वेगळी, पण आपण त्यावर जगत होतो. कारण वर फेकलेलं खाली पडत होतं, त्यालाच गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतात. Amen. आपल्याला माहिती नव्हता. See, like ship was discovered later, जसं जहाज नंतर शोध लागला. and then they said, मग ते म्हणाले, oh, if there is the wind, this ship can move forward. जर वारा असेल तर हे जहाज पुढे जाऊ शकतं. Now after the ship, the wind did not come into being. आता जहाजाचा शोध लागल्यानंतर वारा पैदा नाही झालेला. It was there before. माझ्या देवाने वारा अगोदरच पैदा केला होता. Well, that means God knew that the ship is going to be made म्हणजे and they देवाला will माहिती need होतं wind. की जहाज तयार होणार आहे आणि त्या जहाजाला वारा लागणार आहे. So let me make it beforehand only. तर मी वारा अगोदरच तयार करून ठेवतो. See? अरे तो देव है, उससे पंगे नहीं लेते बेटा, तो If प्रभु है. if there was no wind, no planes would be flying वारा today. नसता तर विमानं उडली नसती. बसतो बसतो पण उडत नाही, असं झालं असतं. मग And even so, तसं we cannot create our own spiritual power. आपण नाही आपली आध्यात्मिक सामर्थ्य स्वतः तयार करू शकत. We have to look to God, the आपल्याला creator of all देवाकडे this power. देवाकडेच बघावं लागेल, जो निर्माण करता या सगळ्या सामर्थ्याचा. And Jesus is one of them. आणि येशू त्यांच्यातला एक आहे. He is the second person of the Trinity. दैवी त्रैक्यातलं दुसरं व्यक्तिमत्व आहे येशू. And that's why we need to be connected to the main source. आणि म्हणून हा मुख्य उगम जो आहे ना,
त्याला आपण लागलेले पाहिजे. Then we receive strength, then we receive direction. तत्पश्चात आपल्याला ताकद मिळते, दिशा मिळते, मार्गदर्शन मिळतं. Then you do the impossible. आणि मग तुम्ही अशक्य गोष्टी पण शक्य करून जाता. All the miracles that Jesus performed was only to show you that He is the source, that He is the maker of every law. जे सगळे चमत्कार येशूंनी करून दाखवले ते यासाठी करून दाखवले की आपल्याला सगळ्यांना कळावं येशू निर्माण करतायत सगळ्या गोष्टींचा. Otherwise, why He will say, abide in me? नाही तर येशू कशाला असं म्हणतील माझ्यात राहा, वेगळं आगळं कशाला सांगायला हवंय माझ्यात राहा. And if He would die and never rise up, आणि समजा येशू मेले पण परत जिवंत नाही झाले, then it would have been said that it was said for His तर generation. मग असं म्हटलं गेलं असतं की येशूंच्या काळी जी पिढी होती त्या पिढीसाठी ते सगळं होतं, ते आम्हाला नाही लागू पडत. So today I wouldn't have read John 15:5 आणि मग आज योहान 15:5 मी वाचलंही नसतं, because He is dead and gone. कारण येशू मेले आणि गेले. No, नाही, पण He असं said it because He is living forever and ever. येशू बोलले का बोलले? कारण ते कायम कायम कायमचे जिवंत आहेत. Not by might, not by power, but by my spirit, says the बलाने Lord. नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याद्वारे कार्य सिद्धी जाईल असं देव म्हटलंय. Christians don't have to struggle to bear fruit. ख्रिश्चन लोकांनी फळं द्यायला संघर्ष करायची ऍक्च्युअली गरज नाहीये. You don't have to make artificial fruit. ऍक्च्युअली तुम्ही नकली फळं पण पैदा करायची गरज नाही. You just stay attached to the vine, you will bear fruit. फक्त द्राक्ष वेलात राहा, तुला फळं येत राहतील. पण आपण मेहनत काम करत नाही ना. The fruit will come naturally when the natural branches are attached to the natural vine. नैसर्गिक रीतीनं जर ती फांदी जडलेली असेल तर फळ नैसर्गिक रीतीनं येईल. If you are attached to the spiritual tree, you will bear spiritual fruit. पण आध्यात्मिक झाडाला तुम्ही जर जडलेले राहाल तर तुम्हाला आध्यात्मिक फळ येईल. Because He is the source of all life. कारण सगळ्या जीवनाचा तो उगम आहे. See, Jesus gave us a very powerful illustration here येशूने आपल्याला एक सामर्थ्यवान उदाहरण दिलंय. of two type of branches. दोन पद्धतीच्या फांद्यांचं. One that remains attached to the vine, एक फांदी जी द्राक्ष वेलाला चिकटलेली and आहे another that is cut off. आणि दुसरी जी कापलेली आहे. See? Two kinds of branches. दोन पद्धतीच्या फांद्या झाला, एक द्राक्ष वेलाला लागलेली आहे, एक कापलेली आहे. I am the first branch. मी पहिली फांदी आहे बाबा. You tell me about you. तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा आणि ठरवून मला सांगा तुमचं You काय should आहे. also be of the first one. तू सुद्धा पहिल्या वर्गातच पडायला पाहिजे, पण तरी तुम्ही ठरवा. Because Jesus said, कारण येशू if म्हणाले you abide in me तुम्ही जर माझ्यात राहिला and I in you, आणि मी तुमच्यात राहिलो you will not only bear fruit but much fruit. तर तुम्हाला फक्त फळ येईल एवढं नाही, तुम्हाला बरंच फळ येईल. For without me, you can do nothing. कारण माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. That means you will never have fruit. याचा अर्थ तुला कधी फळ येणार नाही येशूशिवाय. Stay away from me, you will never have fruit in म्हणजे your येशू life. म्हणाले माझ्यापासून लांब राहा, आयुष्यभराला तुला फळ नाही येणार. Because you will receive constant nourishment from the vine. कारण कसं असतं, आपण त्या द्राक्ष वेलाला चिकटून राहिलो की सातत्याने आपल्याला सगळं पोषण मिळत राहतं. And the branch grows, आणि मग ती फांदी वाढते, it flourishes, ती हिरवीगार राहते, it bears much ती fruit. टवटवीत राहते, ती हिरवीगार राहते, तिला जास्त फळ लागतं. You will receive strength, मग शक्ती तुम्हाला you will receive power, सामर्थ्य मिळतं you will तुम्हाला. be alive, आणि तुम्ही जिवंत you will be राहता, fruitful, तुम्ही सफळ होता, you will be nourished every day, रोज तुम्हाला ते सत्व मिळतं, you will continue to grow, आणि तुम्ही सातत्याने वाढत you will राहता, continue to multiply. सातत्याने बहुगुणित होत राहता. कमाल सगळी द्राक्ष वेलाची आहे. फांदीची मजा आहे. केलं काय? काही नाही, येशूंना सोडलंच नाही मी. बस. बस काय केलं नाही, येशूंना सोडलंच नाही. Psalm 92:13. स्तोत्र संहिता 92:13. Those who are planted in the house of the Lord Hallelujah. shall flourish in the courts of our God. स्तोत्र संहिता 92 आणि त्यातलं 13वं वचन. ते यहोवाच्या घरात रोपलेले आहेत, ते आमच्या देवाच्या अंगणात भरभराट पावतील. See that. बघा, Psalm 1:3. स्तोत्र 1:3. The righteous shall be like a tree planted by the rivers of water that brings forth its fruit in its season. स्तोत्र संहिता 1 अध्याय 3 वचन. आणि जे पाण्याच्या ओघांजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले फळ देते, ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल, आणि जे काही तो करतो ते साधेल. Now listen to me, people. ऐका सगळ्यांनी माझं नीट He ऐका. says about a branch that is not attached to him. आता तो म्हणतो जी फांदी मला लगटलेली नाहीये. He's not speaking about unbelievers. अविश्वासू लोकांविषयी बोलत नाहीये प्रभू इथे. Unbelievers are not a branch. अविश्वासू लोक फांदीच नाहीयेत. लगटलेली का न लगटलेली ते फांदीच नाहीयेत. But he says there are typical
believers who don't stay attached with me. पण तो म्हणतो, प्रभू असं म्हणतो, काही टिपिकल बिलीवर लोकांची जात आहे, जे म्हणतात आम्ही बिलीवर आहे पण येशूंमध्येच नाहीये. And so they wither away spiritually and become lifeless. मग ते वाळतात आत्मिक रीतीनं आणि जीवनहीन होतात. They become weak. मग अशक्त होतात They lose their strength. आणि त्यांची ताकद जाते. They never bear fruit in their त्यांना lives. कधीही फळ येत नाही. कोणतं म्हणे बिलीवर. And finally they are burnt up. आणि सर ते शेवटी जळून राख होतात. In John 15 verse 6 he said, योहान 15:6 मध्ये प्रभू म्हणाला, if anyone does not abide in me, he is thrown away like a branch and withers, and such branches are gathered, thrown into the fire and burned. योहान 15 अध्याय 6 वचन, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात म्हणजे आगीत टाकतात, ते जाळण्यात येतात. Some were attached to the vine काही द्राक्ष वेलाला लगडलेले होते, and they were bearing fruit, त्यांना फळ येत होतं. but then they thought, मग त्यांना असं वाटलं, since I'm bearing fruit, I don't need the vine. मला आता फळ यायला लागलेलं आहे, आता माझं मी करून घेईन की, मला कशाला त्या द्राक्ष वेलाची गरज आहे. And then they separate themselves, आणि स्वतःला वेगळं करतात, कापतात द्राक्ष वेलापासून and then they become dried up. आणि मग सुकतात, वाळतात. So even though they had once life, आणि मग एकेकाळी जरी त्यांच्यामध्ये जीवन होतं, once it is cut off, पण एकदा ते त्या द्राक्ष वेलापासून कापले, it may look green today, ते आज थोडं ती फांदी हिरवी दिसेल, but it is on the way of drying. बस आता ती वाळणारच आहे. उद्या परवाला येऊन बघा. Say, life is only found in living in the environment of God. जीवन फक्त येशूंच्या परिसरात राहूनच मिळतं. येशूं भोवती फेऱ्या घाला. If a bird cannot survive in the water, आकाशातला पक्षी जर पाण्यात नाही जगू शकत, if a fish cannot survive outside the आणि water, पाण्यातला मासा पाण्याबाहेर नाही जगू शकत, we cannot survive outside the radius of as God. simple as that. आपण देवाच्या क्षेत्रापलीकडे नाही जगू शकत. The world may offer temporary success, जग आपल्याला तात्पुरतं यश देईल, yet apart from Jesus, all our efforts are meaningless. तरी येशूंशिवाय आपले सगळे प्रयत्न अर्थहीन आहेत, वाया वाया. Peter tried to catch fish without Jesus. पेत्रांनी प्रयत्न केला ना येशूंशिवाय मासे पकडायचा, He मासेमारी could not करणारा. catch a single fish. एक मासा अडकला नाही. पेशाने जातीनं कोळी होता तरी पण. The moment he took Jesus in his boat, पण ज्या क्षणाला त्याने येशूंना आपल्या नावेत घेतलं, his boat was packed. ओ एकदम बाती बन गई मेरी बिगड़ी हुई, अशी ती नाव भरली ना माशांनी की बास. Jesus said in Mark 8:36, मार्क 8:36 मध्ये येशू म्हणाले, what will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? मार्कचा 8वा अध्याय आणि त्यातल्या 36व्या वचनामध्ये येशूने आपल्याला सांगितलेलं आहे, कारण माणसाने सगळे जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ. See, it's the power of connection. तो जो संपर्क आहे ना, ते जे चिकटणं आहे ना, त्यातलं ते सामर्थ्य आहे. See, the power comes because of connection. ते सामर्थ्य आपण त्याला चिकटलंय म्हणून येतं. A ship does not create its own wind. एखादं जहाज स्वतःचा वारा तयार करून स्वतः बरोबर नेत नाही. It just harnesses it to move forward. ते फक्त It शीट takes लावतं the help, पुढे जायला, yes. मदत घेतं. Because the ship depends on its connection to the wind. कारण ते जहाज जे आहे ना, ते त्या वाऱ्याच्या संपर्कावर अवलंबून आहे. If it does not take the help of the wind, it will not move forward. वाऱ्याची मदत जहाजाने घेतली नाही तर जहाज पुढे जाणार नाही. In the same way, तसंच if you don't take the help of Jesus Christ, you will never move forward. तुम्ही लोकांनी येशू ख्रिस्तांची मदत घेतली नाही तर तुम्ही कधी पुढे जाऊ शकणार नाही. भले तुम्ही म्हणाल मी बिलीवर आहे, काही फरक नाही पडत. The ship does not create its own wind. जहाज स्वतःचा वारा पैदा करत नाही, करू शकत नाही. It doesn't say, oh, I will not depend on anybody's wind. जहाज अंगात आल्यासारखं असं नाही म्हणत की मी नाही कुठल्या वाऱ्या I बिऱ्यावर will create my own मी wind. माझा स्वतःचा वारा स्वतः निर्माण करीन. You can never create the wind. आपण नाही वारा निर्माण करू शकत. Can anybody create wind in the world? कोणी आहे जगात असं ज्याला वारा निर्माण करता येईल? No. नाही असं कोणी. Even so, तसंच. we cannot create spiritual power. आपल्याला नाही आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करता येणार आहे. We have to abide in Jesus to have that spiritual power. पर्यायच नाहीये. आपल्याला येशूमध्ये राहावंच लागेल ते आध्यात्मिक सामर्थ्य मिळवायला. So stay connected to Jesus तर जरा येशूंशी संपर्क ठेवा, and you will never run dry. म्हणजे तुम्ही कधी वाळणार नाही. दिवसाला 5 मिनिटाची प्रार्थना, 10 मिनिटाचं बायबल वाचन सुरू असू दे. Every day do it. रोज करा, जास्त करा, पण कमी नका करू. Because a branch in the vine is unstoppable. कारण द्राक्ष वेलाला लागलेली फांदी अनस्टॉपेबल,
थांबवू नाही शकत मग. Nothing can stop its fruitfulness. मग नाही थांबवू शकत त्या फांदीच्या फळांना आपण. जर ती झाडाला लगटलेली असेल ना, असली फळं येतात त्या फांदीला की दुनिया देखते रह जाती है. Say, Jesus cursed that fig tree because it did not bear fruit. येशूंनी त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ना. का दिला? ते फळ देत नाही म्हणून. Say, if you are a tree, you should bear fruit. तू झाड आहे तर तुला फळ आलंच पाहिजे. Otherwise, नाहीतर धरती पे बोझ. हो ना, धरती पे बोझ. Many are धरती पे बोझ. अनेक जण धरती पर बोझ है. धरणीला भार आणि खायला कार. A life without Jesus is a life without life. येशूशिवायचं जीवन ना जीवनच नाहीये. See those people who are close to Jesus. दिनकरन अंकल का गाना है ना, नीलाद नाळला Yes. नाळ गाया ना. The secret to this divine strength दैवी शक्तीचं रहस्य आहे is not our effort, आपले परिश्रम नाही काही, our connection. संबंध पाहिजे. मग काय होतं, संबंध ठेवले ना की परिश्रम पण कमी करायला लागतात. नाहीतर डोकं फोडतोय तरी होत नाही. Stay in Jesus, येशूत राहा ना, you will not perspire. सोप्पा जाईल आणि जरा घाम कमी येईल. येणारच नाही एवढ्या उन्हात पण. If you hold on to Jesus, He will hold on to you. येशूंना तू धरून राहिला ना, मग येशू पण तुला He सोडणार says, नाही. if you abide in me, then I will abide in येशू you. म्हणाले तू माझ्यात राहा मग मी तुझ्यात राहील. That means डील आहे. first we have to abide in Him. पहिला आपण त्याच्यात राहायचं. That means we have to hold His hand, then He will hold our म्हणजे hand. पहिला आपण येशूंचा हात धरायचा, मग येशू आपला हात धरतात. हे डील आहे बेटा. Because cut off from the vine is dead wood. कारण की त्या द्राक्ष वेलापासनं फांदीनं स्वतःला जर कापलं तर ते मेलेलं लाकूड आहे, ते जाळायला वापरतील. It is not used to bear fruit. ते काय फळ द्यायला नाहीये. मग So let nothing separate you from Jesus. तर येशूंपासून कुठल्याही गोष्टीमुळे वेगळे होऊ नका. He is your source, He is your strength, He येशू is your तुझी power, ताकद, येशू तुझा उगम, येशू तुझं He is your सामर्थ्य, eternal reward. येशू अनंत काळचा तुझा प्रतिफळ. Abide Him every day, flourish every day. रोज येशूत राहा, रोज सफळ व्हा. Abide in Him every day, have life every day. रोज येशूत राहा, रोज जगा. You don't need to create any power. काही तुम्ही सामर्थ्य निर्माण करायची गरज नाही. Every natural law will obey you if you are प्रत्येक- under the spiritual law. प्रत्येक नैसर्गिक नियम तुझा ऐकेल जर तू आत्मिक नियमांखाली नीट राहिला तर. अंगात आल्यासारखं वागायचं नाही. Because Hebrews says कारण इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय everything that you see was not created by the things you see, but the things that you don't see. जे सगळं निर्माण झालंय ते सगळं ज्या गोष्टी आपल्याला दिसतायत त्या दृश्य गोष्टीतनं निर्माण झालं नाही, तर अदृश्य गोष्टीतनं निर्माण झालंय. Because those unseen things are spiritual things. कारण त्या अदृश्य गोष्टी आध्यात्मिक गोष्टी They are more powerful than the natural त्या things. जास्त सामर्थ्यवान आहेत नैसर्गिक गोष्टींपेक्षा. तुला आणि मला दिसत नाही म्हणून ते जग नाही असं नाहीये. We cannot see the wind, yet it is powerful. आपल्याला वारा दिसत नाही पण वारा किती सामर्थ्यवान आहे. हवेची झुळूक आली की कसं कळतं आपल्याला. Nobody has ever asked, I don't see the wind. कोणी नाही असा कधी प्रश्न विचारला या आधुनिक जमान्यात सुद्धा. मॉडर्न एज में भी कोई ये सवाल नहीं पूछता कि मुझे हवा देखनी है, मला Cannot वारा see the बघायचा wind, आहे. but it is there. वारा नाही, वारा दिसतच नाही पण तो आहे ना. God has kept it as an example for us देवाने उदाहरण बनवून ठेवले ते आपल्यासाठी that there are spiritual things की आध्यात्मिक गोष्टी आहेत बरं that you का, don't see. ज्या तुला दिसत नाहीयेत पण आहेत. Like the angels. जसं देवदूत. You don't see the angels, देवदूत आपल्याला दिसत नाहीत but they are so powerful. पण ते किती सामर्थ्यवान One आहेत. angel killed 1,85,000 people. एका देवदूताने 1,85,000 माणसांना मारलंय. बोला How powerful that angel must have किती been. सामर्थ्यवान असेल तो एक देवदूत. 1,85,000. 1,85,000 दुनिया की अख्खी सिक्योरिटी गोळा करेंगे फिर भी नहीं होएगा ये. Angels are spirit beings. देवदूत आध्यात्मिक आहेत रे. And my God is a spirit. हा माझा देव आत्मा आहे. How powerful He must be. किती सामर्थ्यवान असेल मग देव. विचार करा ना, बुद्धीला ताण देऊन हे विचार करा. I mean, trying to live without Jesus is like trying to survive outside the earth. येशूशिवाय जगायचा विचार करताय तुम्ही पृथ्वीशिवाय जगायचा विचार It करताय. is impossible. पृथ्वी ग्रह सोडून तुम्ही कुठे जगायला जाणार आहात. Without the right support, योग्य आधार मिळाल्याशिवाय life becomes weak, life becomes difficult. योग्य आधार मिळाल्याशिवाय जीवन अवघड आणि अशक्य होतं बेटा.
I'll give you a real life example मी तुम्हाला एक खरं उदाहरण देतो. that happened to the NASA astronauts. नासा मधले जे ॲस्ट्रोनॉट आहेत त्यांच्या बरोबर झाले. You know Sunita Williams. सुनीता विल्यम्स तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे. She came back त्या आल्या खाली with her, that partner who went with her. आणि जो एक पार्टनर त्यांच्या सोबत होता त्याच्यासोबत त्या आल्या खाली They परत. just came back आत्ताच आले ना ते खाली, because they traveled to the space कारण ते अंतराळात गेले होते. for a mission. एक मिशन होतं काहीतरी ते घेऊन. It was supposed to last only for about 8 days. 8 दिवस ते मिशन असणार होतं, 8 दिवसाचं. However, due to technical problems, तरी पण काय झालं, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला, there was some helium leak or something like काहीतरी that, हिलियम लीक वगैरे एवढं समजत नाही आपल्याला, and पण some झाला. machinery failed. काहीतरी मशिनरी त्यांची बिघडली. And so they got stuck in space for 9 months. आणि त्या अंतरामध्ये 8 दिवसाचे लोक 9 महिने राहिले. What happened to them? काय झालं मग त्यांचं? They became physically weak शारीरिक रीतीने अशक्त झाले ना ते, because there is no gravity there. कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाहीये. Because of gravity, you are strong. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही भूतलावरती बलवान आहात. Even if you don't do exercise but just raise your hand, you will become strong. जरी तुम्ही व्यायाम अगदी कसरत वगैरे जाऊन केली नाही ना, तरी सुद्धा असे हात वर खाली केले तरी तुम्ही बलवान Some राहता. of the wives, housewives, they are very strong Oh. because they are running up and down हो ना. in the kitchen. काही घरगुती बायका किचन मध्ये इतकी धावपळ करतात, डब्बे काय काढ, हे काय काढ, म्हणजे एकदम बलवान आणि It व्यवस्थित is the gravity that you are going against every time you raise your hand, raise your leg, walking. तर तो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तुम्ही दरवेळेला तो पाळताय, की दरवेळेला तुम्ही चालताय किंवा काहीतरी खाली उचलताय, खाली काढताय, You हात वर are, जातायत. you are going against the law of gravity. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरोधात जाऊन तुम्ही करताय. And that requires strength. त्याला शक्ती So that लागते. is exercise. त्यालाच म्हणतात सराव, व्यायाम, कसरत. Say, but there in space there is no gravity power. अंतराळात गुरुत्वाकर्षणच नाही. And so they lost the muscle. मग त्यांचे स्नायू गेले, They lost the bone strength. मसल गेले, हाडातली ताकद गेली. And so when finally they returned to the earth, मग सर ते शेवटी जेव्हा ते पृथ्वीवर परत आले, they could not even walk out त्यांना बाहेर चालायला होईना, because here the law of gravity was there. कारण इथे गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो And they भूतलावर. couldn't fight that law of gravity. आणि त्यांना नाही त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरोधामध्ये लढता आलं 9 महिने अंतराळात राहून. And so it took a long time for them to recover. मग बराच वेळ लागला त्यांना नॉर्मल यायला. So being stuck there for so long also caused lots of stress. तर एवढे महिने अंतरामध्ये राहून त्यांना दडपण पण फार आलं. And that's why they had to continually do some kind of exercise there. आणि मग म्हणून त्यांना रोज काहीतरी सराव किंवा कसरत तिथे वर करायला लागायची. But see, their feet was not landing on anything. पण त्यांचे पाय असे हवेतच, तुम्ही बघितले असतील ना व्हिडिओ, खूप आले होते They are video. only in the air. आणि ते हवेतच तरंगतायत. So how can you get muscles and strength? मग मसल्स आणि ताकद कुठून येणार? See, God created this earth for mankind to live. म्हणायचं काय मला बेटा, देवाने पृथ्वीच निर्माण केली आहे माणसांनी जगायला, अंतराळ नाही. And they used to pray every day that somehow they should reach the earth. आणि ते रोज प्रार्थना करायचे की कसंही करून आम्हाला पृथ्वीवर जायचंय परत. But you know, US government, they required millions of dollars to bring only these 2 people back. पण अमेरिकन गव्हर्नमेंटला कितीतरी मिलियन्स ऑफ डॉलर लागलेले आहेत अंतराळातले हे 2 माणसं परत खाली आणायला. So when finally they landed on the earth, आणि सरते शेवटी जेव्हा पृथ्वीवर ते परत आले, they had no strength to walk. त्यांच्या शक्तीच राहिली नाही चालायला. They were driven all around on wheelchairs. आणि व्हीलचेअर वर बसून त्यांना सगळीकडे नेलं. What does this teach us? काय शिकायला मिळतं यातनं? That we need to stay connected to our environment. आपल्याला आपल्या परिसराशी चिकटून राहावं लागतं. नाही पृथ्वी सोडून मी मंगळावर राहायला जाणार, तुझ्या म्हणण्याने असं होत नसतं ते. Just as the astronauts cannot survive in space without proper support, जसं ॲस्ट्रोनॉट्सना सुद्धा व्यवस्थित जर आधार मिळाला नाही तर ते अंतरात वगैरे राहता येत नाही we काही. cannot live spiritually without our Lord Jesus तसं Christ. आपल्या प्रभू येशूशिवाय आपल्याला आत्मिक रीतीनं जगता नाही येणार आहे. Even if we have to go into the water, we have to carry those oxygen cylinders and wear masks and all. आपल्याला समुद्रात किंवा पाण्याच्या खाली जरी जायचं असेल तर ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन जावं लागतं. And then मग next to you are the fish swimming without all that. तुमच्या शेजारी पाजारी मासे मात्र फर्स्ट क्लास नाका तोंडाला काही न लावता पोहतात. And here, आणि तू हे सगळं घालून big गेलाय. scientist, big educated person, मोठे मोठे शास्त्रज्ञ, graduated from the college, सवरलेले कॉलेज मधले, ग्रॅज्युएटेड वगैरे वगैरे, all with all helmets and suits. सगळी काय ते सगळं घालून बिलून सूट And the घालून, fish there, uneducated, is swimming next to आणि you. आजूबाजूला मासे सगळे कसे मस्त See, कसे पोहतात. they are म्हणजे surviving in their म्हणजे environment. मासे त्यांच्या परिसरात आहेत म्हणून. And you will also have life if you live in the environment of God. तसं तुम्ही देवाच्या परिसरात जगा, तुम्हाला जीवन मिळेल. तुम्ही देव सोडता ना मग तुम्ही काय पण करता उगीच. देव नका You सोडू. will become spiritually weak. आत्मिक रीतीने अशक्त होशील ना रे. अरे देव काय सोडतो? Ordinarily,
ordinary thought Paul gave, if you take the breaking of bread in an unworthy manner, you will die early. एक साधा विचार पॉलने आपल्याला प्रस्तुत केला की अयोग्य रीतीनं तुम्ही प्रभू भोजन जर घेतलं तर तुम्ही लवकर मराल. See, simple things. सोप्या गोष्टी, साध्या गोष्टी आहेत या. अयोग्य रीतीनं एक घाणेरडी हृदय ठेवून But जर if you प्रभुभोजन eat घेतलं, it in a right way, पण जर योग्य रीतीनं प्रभुभोजन you घेतलं will have long life, दीर्घायुष्य you मिळेल, will be healed, तुम्ही you आरोग्यवान will have व्हाल, good health. तुम्हाला तब्येत चांगली These मिळेल. are the spiritual things that he shares with या us. आत्मिक गोष्टी सांगतोय पॉल आपल्याला. आणि काय बाकी काय ते खाणंच आहे, पण कुठल्या पद्धतीनं खाताय yes. ते महत्वाचं आहे. हृदयात काळीक ठेवून काय फायदा? क्षमा केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, हृदय बरोबर पाहिजे, मग ते आरोग्य बरोबर मिळतं. Amen. You may be attached to your father, attached to your mother, attached to your jobs. All this is fine. तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना, तुमच्या नोकरीला चिकटलेले Your असाल, friends, your मित्रांना, money. मैत्रिणींना चिकटलेले असाल. These relationships are important and they are needed also. आणि ठीक आहे, ही सगळी नाती महत्वाची आहेत आणि ही नाती हवीच सुद्धा. But they have their limitations. त्याला सगळ्याला एक मर्यादा आहे बेटा. Jesus himself said येशू स्वतः म्हटले in Matthew 10:37, मत्तय 10:37 मध्ये, if you love your father or mother more than me, you are not worthy of me. मत्तय 10:37 मध्ये येशू म्हणाले, तू तुझ्या आई वडिलांवर माझ्याहून जास्त प्रेम केलंस तर तू माझ्या योग्य नाहीस. See? बघा, So your family, your friends and possessions are like branches. They must support you for a time, but तर they are not the vine. तुमचा परिवार, मित्र, मैत्रिणी जे काही तुमच्याकडे आहे तो तुमचा तात्पुरता आधार आहे, कायमचं नाही टिकणार ते. They are not the vine. तो द्राक्षवेल नाहीये. Don't consider your people as the wine. तुमच्या स्वतःच्या लोकांना द्राक्षवेल मानू नका की मेरी फॅमिली, मेरा खानदान, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी. इट इज ऑल शॉर्ट लिव्ड. What good is it if one branch is attached to another branch, एखादी फांदी दुसऱ्या फांदीला लगटलेली आहे, काय फायद्याची? but not attached to the vine? एक फांदी दुसऱ्या फांदीला लगटलेली आहे पण दोन्ही मिळून मेन झाडालाच लगटलेल्या नाहीत, तर काय फायदा आहे? Imagine this thing, कल्पना करा ना, where all the branches are connected to each other, जिथे सगळ्या फांद्या एकमेकांशी लागलेल्या आहेत but बरं का? none are attached to the trunk. पण एकही फांदी खोडाला मेन झाडाला नाही. What will happen? काय होणार त्या They फांद्यांचं? will all together as a family die. हो, सगळे एकत्र ऍज अ फॅमिली मारणार. आणि काय होणार? Just imagine father, mother, son, हो, daughter, grandfather, त्या सगळ्या grandmother. फांद्यांना आपण नावं देऊया तुम्हाला कळायला. एक फांदी आई, दुसरी फांदी वडील, तिसरी फांदी बहीण, चौथी फांदी मित्र, पाचवी फांदी मैत्रिणी, सहावी फांदी आणि कोणी आजी आजोबा वगैरे वगैरे. They will say, ते म्हणतील, Jesus said we should be attached. येशू म्हणाले ना की आपण एकत्र असं Let us लगटलेलं. all be attached to आपण one सगळे another. एकमेकांना असे लपटून राहू. फांदी टू फांदी, फांदी टू फांदी, फांदी टू झाड. The whole family will die. अख्खं खानदान मरेल. Say, कारण मेन झाड because नाही. they are not connected to the main source. कारण मेन झाडाला कोणीच लगटलेलं Are you नाही. getting me? कळतंय का मी काय म्हणतो? सगळे आपापल्या जागी ठीक आहेत पण त्यासाठी येशू नसतो सोडायचा. So if you are only attached to people तुम्ही फक्त लोकांना जर लपटून राहताय and things, आणि गोष्टींना धरून राहताय but not to Jesus, आणि येशूंना नाही, त्यापैकी येशूही सोडायला तयार होताय. eventually you will wither away. तर ते शेवटी तू वाळणार आणि मरणार आहेस. Yes, stay close, like one branch is close to the another branch. जसं एक फांदी दुसऱ्या फांदीच्या जवळ आहे. Sometimes they overlap one another, जवळीकता ठीक आहे, कधी कधी एका फांदीवर दुसरी फांदी असते, तेही ठीक आहे. but they are all attached to the पण vine. त्या सगळ्या त्या वेलाला लगटलेल्या आहेत, ते महत्वाचं आहे. Be attached to one another as branches, but see that every branch is attached to the vine. फांदी म्हणून एकमेकांशी भले तुम्ही राहिलात पण मुख्य झाडाला त्यात सोडू नका. मुख्य झाडाला प्रत्येक फांदी लागलेली पाहिजे. Because where is your true supply? नाहीतर मग तुझा खरा पुरवठा कुठे आहे? Your true supply is through the vine. तुझा खरा सगळा पुरवठा द्राक्ष वेलात नाही ना. अपना अपना देखते देखते प्रभु को मत छोड़, प्रभु को लेके अपना अपना देख. Yes. You may have 10 buckets full of water. तुझ्याकडे 10 बादल्या पाणी भरलेलं असेल That seems like a lot today. आणि आज ते 10 बादल्या पाणी भरपूर वाटतं. But one day it will run out. एके दिवशी बादल्या संपणार आहेत, पाणी संपणार आहे. You cannot say, माझ्याकडे 10 bucket मी घेतलं पाणी आहे. अरे किती दिवस टिकणार? किती दिवस? 10 बादल्या किती दिवस टिकणार तुला? So isn't it better to have a water tank on top of the building? मग बिल्डिंगच्या वरती हौद पाहिजे ना. त्याच्याऐवजी बिल्डिंगच्या वर हौद असेल तर किती बरं पडेल. But that also it will survive only for some time. पण ते सुद्धा काही वेळच टिकेल. What happens if the tank only becomes empty? हौदच रिकामा असेल तर मग काय? ते बकेटच चांगलं होतं. Means you will. म्हणजे काय शेवटी काय? That's why the main buildings
overhead tank should be connected to the main source of the water. आणि म्हणून बिल्डिंग वरचा सुद्धा जो हौद आहे ना तो मेन कॉर्पोरेशनच्या पाण्याला लागला पाहिजे. Amen. मग ते घरात Because येतं. there it comes from a big river. कारण ते मोठ्या नदीतनं धरणात नाही येतं ते. Say, Dam. some have got one bucket काहींकडे एक बादली आणि ते म्हणतात काय आज मी आंघोळ घेणार झालं त्याचं माझं. काय उद्या ड्राय क्लीन का ड्राय क्लीन. Some have 10 buckets. That also is not enough. काहींकडे 10 बादल्या आहेत ते पण पुरणार नाही. 10 One says, "No, I have a tank, overhead tank on my building." दुसरा नाही नाही मैंने सिंटेक्स लगाया ऊपर. But if that is not connected to the corporation water, it is also useless. सिंटेक्सची टाकी कॉर्पोरेशनला लागली नसेल तर त्यात पण पाणी येणार नाही. Some people, काही लोक they buy Jaguar fittings in the जॅग्वारचे bathroom. फिटिंग लावतात बाथरूम मध्ये नळ But ते वगैरे. पाणीच टिकत नाही हो वर. ना. So काय you may फायदा? have the best, म्हणजे माझं काय म्हणायचंय मला तुमच्याकडे अतिउत्तम ते असेल पण येतच best नाही. tap, latest tap. उत्तम नळ आहे एकदम लेटेस्ट रेन वॉटर सारखा झरा आहे तुझ्याकडे. But what is the use if there is no काय water on फायदा it? त्याला पाणीच नाहीये. हो की नाही. Whoever drinks the water that I will give will never thirst. तर जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला तहान लागणार नाही. बाकींची आपल्याला गॅरंटी नाही. Everything else in life, money, family, relationship, friends, success is like a bucket of water. बाकी आयुष्यातलं सगळं परिवार फॅमिली मित्र मैत्रिणी सगळं बादलीत भरलेल्या पाण्यासारखं It आहे. helps for a time. काही वेळ मदत करतं पण शेवटी It will never be enough for you पुरेसं पडणार नाहीये. देव लागणार आहे. unless you are connected to the eternal supply of the living water. जर जिवंत You cannot पाण्याच्या survive. अनंत काळच्या नळाला तू जोडला जात नाहीस तोवर तुझं भलं नाही. So don't try to be attached only to the branches. See that you are attached to the vine. फक्त फांद्या 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 एकत्र राहायला पाहू नका. सगळ्या फांद्या मिळून देवाला त्या मुख्य झाडाला लागा. One day your son will go away. एके दिवशी तुमचा मुलगा तुम्हाला One day सोडून your जाईल. daughter will go away. एके दिवशी तुमची मुलगी तुम्हाला सोडून One day जाईल. your husband will die. एके दिवशी नवरा वारेल. What you will do finally? मग काय करणार आहे सरते शेवटी काय करणार काय आहे मग? Attaching only to the branch is not the answer. तेच मी म्हणतोय फक्त फांद्यांना जडून राहणं ते उत्तर नाहीये. Attaching to the vine is the या answer. द्राक्ष वेलाला जडून राहा ते उत्तर आहे. If you abide in me तू जर माझ्यात राहिला and I in you, आणि मी तुझ्यात राहिलो you will bear much fruit. मग तुला भरपूर फळ येईल. Because apart from me, you can do कारण nothing. माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस. People may support you, लोक तुला आधार देतील रे but only Jesus can sustain you. पण येशू तुला टिकवून ठेवतील. आधार द्यायला लोक 5-10 मिनिटं येतील पण तुला टिकवून येशू ठेवतील. Amen. त्याला येशूच लागतात. कायमचा टेका येशू देतात. Don't even settle for a full tank over your building. म्हणजे तुझ्या बिल्डिंग वरती अगदी फुल टँक त्याच्यावर सुद्धा तू सेटल होऊ नको. Stay connected to the eternal supply of the अनंत living काळच्या water. पुरवठ्याशी तू नातं जोड. येशूंशी नातं जोड. कायमचं जोड. What a thought Jesus gave. काय विचार येशूंनी दिला ना. A branch without the vine is useless. द्राक्ष वेलाशिवायची फांदी युजलेस निरुपयोगी आहे. मेन झाड And नाही he फांद्या. said, without me, he didn't say, without me, you can do some things. तो असं नाही म्हणाला. येशू असं नाही म्हणाले माझ्याशिवाय तुम्हाला 50% करता येईल बाकीच्या 50%ला मी लागेन. नाही 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 100%ला मीच लागणार. Say, not even 1%. 1% आपल्याला जमत नाही. एक तर आपल्याला जमतच काय काही नाही. शिकलेल्याचा अडाणी असा. Every natural growth has limitation. प्रत्येक नैसर्गिक वाढीला मर्यादा आहे. But spiritual growth in Christ is unlimited. पण ख्रिस्तातली आध्यात्मिक वाढ अनलिमिटेड आहे. त्याला मर्यादाच नाही. Natural man is limited. नैसर्गिक माणसाला मर्यादा आहे. He can go as far as natural body will take him, as far as नैसर्गिक- his natural mind will take him. नैसर्गिक माणूस कुठपर्यंत जाईल जिथपर्यंत त्याचं शरीर त्याला साथ देईल जिथपर्यंत त्याचं ज्ञान त्याला साथ देईल. There is a peak there, एक शिखर a येतं. limit there. एक मर्यादा असते. तिथपर्यंत गेला की मग संपलं. A man grows in his full strength and vigor till the age of 30. At the age of after 31, he starts going down. एखादा माणूस असा वाढतोय 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 आणि मग 30 वर्षाचा झाला वाढतोय 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 30 नंतर मग खाली 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 खाली. Yes, ऐकायला वाईट वाटलं तरी सुद्धा हे असंच आहे. yes.
The असंच- full vigor of man's strength is till 30. माणसाची सगळी ताकद 30 पर्यंतच असते. आणि लोक हसरे. After 30, 30 नंतर, actually they are on the decline. 30 नंतर उतार. Yes. असं आहे. नाही असंच आहे. हा, You अलीकडच्या cannot help खाण्यात it. काय करणार आहे? असं ते अलीकडच्या खाण्यात पण काय नाही. But पण if you are having Jesus as your soul, येशू जर तुमचा पुरवठा आहे, you can prolong your life. मग तुझं आयुष्य तू वाढवू शकतो. मग तुला काही मर्यादा नाही. Then you are limitless. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले, in John 10:10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy, सैतान आला या जगात लोकांना ठार मारायला, त्यांचं चोरायला, त्यांचा नाश but I करायला. have come to give you life and life in abundance. पण मी आलोय तुला जीवन द्यायला, See, आणि तेही भरपूर जीवन द्यायला. Not just give you life, केवळ जीवन द्यायला नाही, abundant life, भरपूर जीवन, more life. विपुल जीवन. There is something called more in life. आणि असं काहीतरी आहे ज्याला आयुष्यामध्ये भरपूर, अजून जास्त म्हणतात. See, spiritual life can create things. आत्मिक जीवन ना गोष्टी निर्माण करू शकतं. आत्मिक A जीवन. physical life cannot create things. शारीरिक जीवन गोष्टी निर्माण नाही करू शकत. It will only lead you to death. ते केवळ तुला मृत्यूकडे होता नेतं. But spiritual life, पण आत्मिक जीवन like जे आहे Jesus ना, said, जसे येशू I म्हणाले, am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. So you put him to death, he comes back. म्हणजे त्याला तुम्ही मारा तो परत जिवंत होतो. He became alive on the जिवंत third day. झाले, येशू जिवंत झाले ना तिसऱ्या दिवशी. See, that is abundant life. त्याला विपुल जीवन म्हणतात. की देयर इज नो एंड टू इट. So, त्याला अंत नाही. people today worship nature, आज लोक निसर्गाची आराधना करतात. but nature itself is just a mode of operation. पण निसर्ग फक्त चालक आहे. म्हणजे त्या मोडवर आहे फक्त, की त्याला कोणीतरी चालवतंय आणि ते चाललंय. I mean, they are not the operators. निसर्ग स्वतः चालक नाहीये. You call it Mother Earth, तुम्ही म्हणता मदर अर्थ वगैरे, but पण there is a Father God who operates this Mother Earth. एक वर फादर गॉड आहे जो मदर अर्थ चालवतोय. And just as natural life sustains, जसं नैसर्गिक जीवन, just as natural laws sustain natural life, नैसर्गिक नियम जसं नैसर्गिक जीवनाला पाठिंबा देतात, spiritual life will sustain your natural life and make it better. तुझं आत्मिक जीवन तुझ्या नैसर्गिक जीवनाला सहाय्य करून चांगलं करेल. Yes, चमकाल मग. I have experienced it. मी अनुभव घेतला याचा. Every day I meet God. रोज मी देवाला भेटतो. Every day, रोज. म्हणजे आमचं morning, होत नाही. afternoon, night. सकाळ दुपार संध्याकाळ आम्हाला देव लागतोच. म्हणजे काही म्हणा. म्हणजे काहींचं असं दर रविवारी आमच्याकडे चिकन असतंच, तसं रोज आमच्याकडे येशू असतो. Like in the car, जसं गाडीत when you have to go against the wind, जसं हवेविरुद्ध जेव्हा तुम्हाला जावं लागतं ना, that car needs petrol. त्या कारला आधी पेट्रोल That पाहिजे, car needs engine. त्या कारला इंजिन पाहिजे, Then it goes against the wind. मग वाऱ्याविरुद्ध ती कार पुढे जाते. See? हे की नाही? Otherwise, you may decorate the car. नाहीतर तुम्ही त्या कारला किती सजवा. Like, many years back, आय नो व्हॉट यू आर गोइंग टू से. जसं अनेक वर्षांपूर्वी I thought I will buy my first car. मी विचार केला माझी पहिली कार मी घेतो, 4 व्हीलर. I bought a Fiat car, मी घेतली पांढऱ्या रंगाची फियाट, white color. पांढऱ्या रंगाची. And after paying the money, पैसे वगैरे दिले. there was this pastor. एक पास्टर होते तेव्हा, He towed the car to my house. त्यांनी ती कार माझ्या घरी टो करून आणली. ती दोरी Because- बांधून खेचतात ना तशी आणली. It had nothing in it. कारण त्या कार मध्ये काहीच. But because this pastor said, we will revamp it, we will हो. redo it. हे पास्टर म्हटले नाही नाही आपण ही कार परत सगळी नीट करून घेऊ. And then मग he said, we have to buy this, we have to buy that, we have to repaint हे घ्यायला it, and लागेल, then ते घ्यायला remove the लागेल, हे dent. लावायला लागेल, ते लावायला लागेल, रंग द्यायला लागेल वगैरे वगैरे. It was like 4 आने का मुर्गी 12 आने 12 का आने मसाला का है. मसाला. हमारी बिर्याणी बन And रही then नाही. मग he made it so beautiful. सुंदर केली खरी, पांढरी पांढरी. It's like an old lady making her a हो bride. ना. म्हणजे एखाद्या जुन्या म्हाताऱ्या बाईला नवरी केल्यासारखा प्रकार झाला. हो ते जमतंय का? It didn't work hardly much. होईच ना. मग किती भारी वेडिंग गाऊन घाला, ते जमतंय का? ते नाही जमलं. So, we cannot create our own power. तेच मला म्हणायचं आहे. आपल्याला आपलं स्वतःचं सामर्थ्य नाही निर्माण करता येत. Just stay abiding in the vine, you will get power. केवळ द्राक्ष वेलात राहा, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. Amen. आमेन. नसते हट्ट कशाला करायचे उगीच. नाही मी करून बघतो येशू, Even- पडशील ना. Even
Jesus told Paul, येशू पण म्हणाले पॉलला, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. In म्हणाले your ना, weakness lies my strength. तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती राहते. म्हणाले ना, Don't depend on your strength, Paul. तुझ्या शक्तीवर अवलंबून राहू नको पॉल, My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. Unless the Lord builds the house, all your labor is in vain. जोपर्यंत प्रभू घर बांधित नाही, Isn't it? तोवर परिश्रम करणाऱ्यांचे सगळे परिश्रम वाया आहेत. Psalm 127:1. स्तोत्र 127:1. It's all in vain. सगळं व्यर्थ, सगळं वाया आहे. Our wisdom at times becomes foolish. कधी कधी आपलं ज्ञान आणि बुद्धी मूर्खात निघते रे. मूर्खा, होलसेल मूर्खात. No matter how much hard you try, you will wear yourself out. आणि किती मग तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही स्वतःला दमवता, थकवता, पण होत नाही. Say it. बोला, I will depend on you, Jesus. मी येशू तुझ्यावर अवलंबून राहणार. I am a branch, मी फांदी आहे, but I'll be attached to you, पण मी Lord. तुलाच लपटून राहणार आहे. I declare today, आज मी घोषित करत आहे, I reject all kinds of self-reliance. सगळ्या पद्धतीचं स्वावलंबन मी नाकारते. I will not lean on my own मी understanding. नाही माझ्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून I राहणार. will trust in Jesus. मी येशूंवरच विश्वास I ठेवणार will आहे. abide in Him. मी त्याच्यातच राहणार आहे. I will rely fully on मी Him. पूर्ण येशूंवर अवलंबून राहणार आहे. I will not live by my strength, मी नाही स्वतःच्या शक्तीवर जगणार, but by His power alone. त्याच्या सामर्थ्यावरच मी जगणार आहे. फक्त I surrender all. मी सगळं तुला समर्पित करत आहे. Without you, I am nothing, Lord. तुझ्याशिवाय मी शून्य आहे, But in you, I am everything, पण Lord. तुझ्यात मी सगळं काही आहे. I trust in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. I will abide in you मी forever. तुझ्यातच राहणार आहे कायम. I will not rely on my own strength. स्वतःच्या शक्तीवर मी अवलंबून राहणार नाही. I will not try to bear fruit alone. मी स्वतःहून फळ द्यायचा प्रयत्न करणार नाही. I will remain connected to the vine. मी त्या द्राक्षवेलाला जडलेलीच राहणार आहे. I will not seek for worldly success and depend on मी it. नाही जगिक यश शोधून त्याच्यावर अवलंबून राहणार. I will seek the life that only Jesus gives. मी असंच जीवन शोधणार जे फक्त येशू देतात, I will remain in Him. आणि मी येशूतच राहणार. And I know He will remain in me. आणि मला माहिती आहे येशू माझ्यात राहणार, Because apart from Him, कारण येशू शिवाय I am nothing. मी शून्य आहे. I can do nothing. मला काही करता येणार नाही. Lord Jesus, प्रभू येशू, I acknowledge you मी कबूल करते, that you alone are my life. तू एकटाच माझं जीवन आहेस. You alone are my living तू waters. एकटाच माझं जिवंत पाणी You आहेस. alone are my source. तू एकटाच माझा उगम आहेस. You alone are my तू covering. एकटाच माझा आवरण आहेस. You alone are my तू environment. एकटाच माझा परिसर आहेस. And I will abide in you आणि मी तुझ्यातच राहणार and आहे, bear fruit for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी फळ देणार आहे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन, Praise आमेन, God. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. आता सांगा, येशूंना कधी सोडाल? नाही परवडणार, झेपायचंच नाही. थँक यू. Thank you, Jesus. Thank you, Lord God. Let us look to God. Let us worship Him. Please don't wither away. Your sustenance comes from Jesus. प्लीज वाळून जाऊ नका. तुमचा सगळा पुरवठा येशूकडूनच येतो. Yes. If you are seeing a branch bearing fruit, it is only because it is attached to the vine. एखाद्या फांदीला तुम्ही फळ देताना पाहताय ना, तर त्याचं कारण एकच आहे की ती फांदी द्राक्ष वेलाला जडलेली आहे, म्हणून तिला फळ येत आहे. And Jesus is saying, आणि येशू म्हणतात, this is also true in the spiritual realm. आध्यात्मिक जगात सुद्धा हे खरं आहे बेटा. If it is true in the natural realm, नैसर्गिक स्तरात जर हे खरं आहे ना, then this also is true in the spiritual realm, that unless you abide in me, you will not तर bear. आध्यात्मिक जगात सुद्धा हे तेवढंच खरं आहे. येशू म्हणतात, जोर तू माझ्यात राहणार नाहीस तोवर तुला फळ येणार नाही, येऊ शकत नाही. If this is true, जर हे सत्य आहे that no branch on itself can bear fruit, की एकही फांदी स्वतःहून फळ नाही देऊ शकत, then this is also equally true. तर तेही तेवढंच खरं आहे. Without being attached to Christ, you will never bear fruit. ख्रिस्ताला जडल्याशिवाय तुम्हाला फळ येणार नाही. डोकी फोडा, लाईफ तुम्ही संपवा, फळ नाही येणार. येशू पाहिजे. If the physical is true, spiritual is more true. शारीरिक नियमांमधले नियम जर खरे आहेत, आध्यात्मिक नियम तर अजून जास्त खरे आहेत.
Jesus gave a comparison, येशूने तुलना दिली ना आपल्याला. तुलना करा, natural with the नैसर्गिक spiritual. आणि आध्यात्मिक करा तुलना. We have never seen a branch kept at the side bearing fruit. आपल्याला कधी Never. झाडाच्या, भले झाडाच्या शेजारी आहे फांदी, पण झाडाच्या शेजारी राहून फांदी कधी हिरवी होत नाही. जडावं लागेल. That means म्हणजे what Jesus was saying is true. येशू जे बोलले ते खरं आहे. If a person says, जर एखादा माणूस म्हणाला, heaven and earth shall pass away, but my words shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण माझा शब्द दिलेला नाहीसा होणार It's नाही. a very strong statement. हे वाक्यच किती वजनदार आहे. Very strong statement. काय वजनदार विधान आहे हे. His words are more powerful than येशूंचे heavens. शब्द स्वर्गापेक्षाही जास्त सामर्थ्यवान आहेत असं म्हणतायत ते. स्वर्ग जाईल, पृथ्वी जाईल, पण मी दिलेलं वचन जाणार नाही असं येशू म्हणतात. And Bible says, आणि बायबल म्हणतं, I have magnified my word more than my name. माझ्या नावापेक्षा जास्त माझ्या शब्दाला मी मोठं केलंय. आपण म्हणतो येशू येशू येशू, येशू म्हणतात बायबल बायबल बायबल, शब्द. Because he is the word of God. कारण येशूच देवाचा शब्द He आहे. became Jesus for us. आपल्यासाठी ते येशू बनून आले, But he is the word of God. पण येशूच देवाचा शब्द आहे. That word will never go away. तो शब्द कधीच जाणार नाही. If the word is eternal, जर शब्द सनातन आहे that means म्हणजे he is equal to God. तो देवा समान आहे. Let us worship the Lord. मग आराधना करू आपण देवाची. चला, हालेलुया. और यदि हम तुझ में नहीं तो फलदाई हम नहीं, और यदि हम तुझ में नहीं तो फलदाई हम नहीं, क्योंकि हम उससे अलग होकर कुछ भी ना कर पाए, तुझ में बने रहे और तू हमें, जैसे दाई दाग में वैसे हम तुझ में, अगर ऐसा है पिता की उसमें महिमा है, और हम जो भी मांगे प्रभु में हमें मिल जाए. Amen. Worship the Lord. हम तुझ में रहे, खुदा के हम कहलाए, वचन पिता का हम पाए, चुने हुए कहलाए, और यदि हम तुझ में रहे, खुदा के हम कहलाए. Thank you, Jesus. वचन पिता का हम पाए, चुने हुए कहलाए, हम तुझ में बने रहे और तू हमें, जैसे गाड़ी दाखता में वैसे हम तुझ में, अगर Thank you, Jesus. ऐसा है. Lord, I thank you and praise you for देव this बाप्पा, मी time. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो या वेळेसाठी. Father, प्रभू, these are the branches that are attached to you. या सगळ्या फांद्या तुला लागलेल्या आहेत. They are not missing a single meeting. एकही सभा हे लोक चुकवत नाहीत. They are not missing one association with you. एकही सहभागिता चुकवत नाही. तुझं म्हटलं की लगेच येतात, They immediately come. लगेच येतात. They come Saturdays, Sundays, Mondays शनिवारी, रविवारी, सोमवारी येतात, because they love you, Lord. कारण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे प्रभू. They are a branch that is attached ते to you. अशी फांदी आहे जी फांदी तुला लागलेली आहे. You will bear fruit. नक्की तुम्हाला फळ येणार. Don't worry. काळजी करू नका.
You will bear fruit. नक्की तुम्हाला फळ येणार. If some of you are going through hard time, तुमच्यातले काही लोक जे अवघड प्रसंगातनं जात आहेत, if you are sick, आजारी आहात, weak, अशक्त आहात, I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Just करीन. come, walk up in front, I will pray for you. केवळ इथे पुढे या चालून मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Thank you, Jesus. धन्यवाद दे बाप्पा, तुझे आभार. Your needs will be met. तुमच्या गरजा भागतील. If you are still not attached to the vine, जर अजूनही तुम्ही त्या द्राक्ष वेलाला जडलेले नाही आहात, now is the time. तर आत्ताची वेळ आहे. Open your heart. आपलं हृदय उघडा Receive Jesus in your heart. आणि येशूंना आपल्या हृदयामध्ये स्वीकारा And attach yourself to Him. आणि स्वतःला त्या द्राक्ष वेलाशी जोडा And let Him heal you now. आणि येशूंना तुम्हाला आता आरोग्य देऊ दे. His power has to go through the vine into the branch. येशूंमधलं सामर्थ्य द्राक्ष वेलात जाऊन द्राक्ष वेलातून फांदीत जायला हवं. See yourself as being attached to Christ. आणि स्वतःला मी ख्रिस्ताशी जडलेली आहे असं बघा. By faith. विश्वासाने By faith. विश्वासाने See yourselves attached to the vine. स्वतःला द्राक्ष वेलाशी मी जडली असं पहा. Attached to Christ. ख्रिस्ताला जडलेली असं पहा. And suddenly आणि अचानक the healing power will flow into you. आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यात And वाहेल. you shall be healed right now आणि in Jesus' आत्ताच्या name. आत्ता येशूंच्या नावात तुम्ही बरे Now व्हाल. you shall be healed. आत्ता बरे व्हाल. See, it is the revelation that will heal you. प्रगटीकरण, डोक्यात पडलेला प्रकाश तुला बरं Yes, करेल. that will heal you. त्यातनं तू बरी होशील. So I'm going to pray for you तर now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Are you seeing yourself attached to Christ? तुम्ही स्वतःला ख्रिस्ताशी जोडलेले पाहताय का? Yes. हा? By faith. विश्वासाने By faith. विश्वासाने Say I'm attached to Christ. म्हणा मी ख्रिस्ताशी जोडलेली आहे And now His power is going to flow in me. आणि आता त्याचं सामर्थ्य माझ्यात वाहणार आहे. That's what that woman with the issue of blood did. रक्तस्रावी स्त्रीनं तेच केलंय. She was not attached to the vine, ती काही द्राक्ष वेलाला अगोदर जडलेली नव्हती. but she walked to Jesus. मग ती येशूंकडे चालत आली And she said, आणि म्हणाली I will touch Him. मी स्पर्श करीन त्यांना. That touching itself allowed that healing virtue of Jesus to go into her. त्या स्पर्शामुळे तर त्या आरोग्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये जायला परवानगी आली. Because Jesus said, somebody touched me. कारण येशू म्हणाले लगेच कोणीतरी मला स्पर्श केला. I felt the healing virtue go out of me. मला आरोग्याची शक्ती माझ्यातून जाताना जाणवलीये. मला कुणीतरी हात लावलाय. It is like the vine saying the nutrition was going out of me into a branch. हे असं आहे की जणू द्राक्षवेल किंवा मेन झाड म्हणतंय माझ्यातनं सत्व बाहेर पडलंय कुठल्या तरी फांदीत जातंय ते. Yes. That is gone out of me. माझ्यातनं सत्व बाहेर पडून कुठल्या तरी फांदीत जातंय. And so Jesus is ready. तर येशू तयार आहेत. It's like a mother nursing a child. आई कसं आपल्या बाळाला दूध पाजते तसं आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? Are you ready? Should I pray? तयार आहात? प्रार्थना करू? Father, I pray now. देव बाप्पा मी आता प्रार्थना करतो. You are the vine. तू द्राक्ष वेल We आहेस. are the branches. आम्ही फांद्या आहोत. The branches have come close to you फांदी सगळ्या फांद्या तुझ्या जवळ आल्या आहेत. to be attached to the vine, त्या द्राक्ष वेलाशी जोडायला to be आल्या. attached to Christ. त्या ख्रिस्ताशी जोडायला आल्या. Now let your healing power flow into आता all of them. तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या सगळ्यांमध्ये जाऊ दे. In the name of Jesus, येशूंच्या नावात receive the healing. आरोग्य स्वीकारा. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Be healed. बरे व्हा. Be healed. बरे व्हा. Be healed. बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. It is happening. घडत आहे. His strength is flowing in you. त्याची शक्ती तुझ्यात वाहत His आहे. healing virtue is flowing in you. Your weakness is going away. तुझा अशक्तपणा जात आहे. Your weakness is going away. तुझा अशक्तपणा जात आहे. It's happening. घडत आहे. रबा खराबा संदू महांदिरी Shakara. इराबा शांदरो महांदरा कलाबा सेराबा संदरो तोको इखरा ममा से नम हंद कता रबा It's happening now. It's आता happening. घडत आहे. आता घडत आहे. आता घडत I आहे. can see it happening. मला दिसतंय घडताना. It's like a patient lying down and the IV fluid is going into his veins. एखादा पेशंट आडवा पडला आणि सलाईन मधून त्याच्या अंगामध्ये जात आहे ते औषध असा Yes. प्रकार चालू आहे And सध्या. as that saline goes into his veins, आणि जसं ते सलाईनचं औषध त्याच्या नशीत जातं his strength is increasing. तसं त्याची शक्ती वाढते. That's what is happening in you असं now. आता या वेळेला तुझ्या शरीरात आणि जीवनात होतंय. Receive the strength in Jesus' name. येशूंच्या नावात ती शक्ती स्वीकार. Receive the healing in Jesus' name. येशूंच्या नावात ते आरोग्य घे. Receive the blessings in Jesus' name. आशीर्वाद येशूंच्या नावात स्वीकार. Receive the breakthrough
in your life in Jesus' तुझ्या name. आयुष्यात नवीन कोणी सुरुवात येशूंच्या नावात स्वीकार. Receive your promotion in the name of तुझी Jesus. बढती येशूंच्या नावात स्वीकार. रबा कराबा संतरोतुको हनमा खराबा शखराबा बाबा. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say I receive this strength. म्हणा मी शक्ती स्वीकारत I आहे. receive healing मी आरोग्य स्वीकारत आहे. because I am attached to the vine. कारण की मी द्राक्ष वेलाला जोडलेली And आहे. now आणि आता my health is improving. माझं आरोग्य सुधरत आहे. My case is changing. माझं प्रकरण बदलत My आहे. situation is माझी changing. परिस्थिती बदलत आहे. Blessings are released in my life. आशीर्वाद माझ्या जीवनावर मोकळे होत आहे. Strength is released in my life. शक्ती माझ्या जीवनावर मोकळी होतीये. Power is released in my सामर्थ्य life. माझ्या जीवनावर मोकळं होत A आहे. change is एक coming. बदल येत आहे. In महांदरोको. Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. Amen. See, these things have to be received by faith. या सर्व गोष्टी विश्वासाने स्वीकारायच्या असतात. By faith. विश्वासाने हे सगळं स्वीकारायचं असतं. दिसत काही नाही पण विश्वास ठेवल्याने मिळतं सगळं. Because it is not natural. आणि नैसर्गिक नाहीये. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? Praise God. Please be seated. देवाला धन्यवाद. सगळ्यांनी आपापल्या जागी जाऊन खाली बसा.